सकाळी झोपेतून उठल्यावर आपण सगळ्यात आधी काय करतो? अर्थातच मोबाईल चेक करतो. रात्री झोपायच्या आधी सगळ्यात शेवटचं काम आपण काय करत असू तर मोबाईलवर अपडेट्स घेतो किंवा थोडासा टाइमपास करतो. भाजीपाला ऑर्डर करण्यापासून ते विमानाचं तिकीट बुक करण्यापर्यंत आणि नोकरी शोधण्यापासून ते लग्नासाठी चांगलं स्थळ शोधण्यापर्यंत आपली सगळी कामं या मोबाईलवरच होतात. म्हणूनच सगळं अर्थकारण या मोबाईल भोवतीच फिरत आहे. कन्झ्युमरच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे आपल्याला जर चांगला व्यवसाय करायचा असेल, व्यवसायात वाढ करायची असेल तर ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी या मोबाईलचीच मदत घ्यावी लागेल. याचाच अर्थ आपल्याला डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडियाचा स्मार्ट प्रकारे वापर करावा लागेल. मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग हे एक सायन्स आहे, ही एक आर्ट आहे आणि यामध्ये पैसा इन्व्हॉल्व आहे, त्यामुळे हे कॉमर्स पण आहे. डिजिटल मार्केटिंगचं आर्ट, सायन्स आणि कॉमर्स समजून सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डिजिटल ट्रेनिंगचे फाउंडर आणि सीईओ प्रशांत कडूकर सर. मॅक्स मनी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल. माझा सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रश्न आहे की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग हे समजून सांगा, त्याच्याबरोबर थोडंसं आधी मार्केटिंग म्हणजे काय तेही आम्हाला सांगा. आता आपण लहानपणापासून एक वर्ड ऐकलाच असतो, मार्केटिंग. भरपूर लोक ऐकतात मार्केटिंग. आज जर लहानपणापासून आज मोठं होतो आपण, तर प्रत्येक वेळेस आपण मार्केटिंग करतो. आता सपोज लहान मुलगा आहे, त्याला सायकल पाहिजे, तर तो काय करतो की बाबा मला सायकल पाहिजे, बाबा मला सायकल पाहिजे. बाबा काय म्हणतात, तर तू मार्क मिळवले तर तुला मी सायकल देऊ. तर आज मार्केटिंग हे जे आहे ना, हे प्रत्येकाला आलंच पाहिजे. कारण की आज तुम्ही जॉबला जाता किंवा बिझनेसला जाता, कुठेही गेलं तर तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन करावंच लागतं ना. तुम्ही जॉबला गेले, तुम्हाला तुमचा रिझ्युमे दाखवावंच लागतं, तुम्हाला तुमच्याबद्दल सांगावंच लागतं. तुम्ही बिझनेस ओनर आहात, तुम्हाला तुमच्या ग्राहकाला तुमचे प्रॉडक्ट सर्व्हिसेस सांगावंच लागेल. तर मार्केटिंग हा आहे की तुमच्याबद्दल, तुमच्या प्रॉडक्ट बद्दल, तुमच्या सर्व्हिसेस बद्दल लोकांपर्यंत ते घेऊन जाणे. सोप्या भाषेत जर म्हटलं गेलं की तुमचं प्रॉडक्ट, तुमच्या सर्व्हिसेस, तुमच्याबद्दल लोकांना माहिती करणे, त्यालाच मार्केटिंग म्हणतात. करेक्ट. आता हे डिजिटल कुठं झालं बघा. आता डिजिटल मार्केटिंग आपण आज सोशल मीडिया वापरतो, फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, व्हॉट्सअप वापरतो, रोज वापरतो आपण हे प्लॅटफॉर्म्स. बरोबर. तर त्याच्यावर जे ऍडव्हर्टाइजमेंट येतात, त्याच्यावर जे आपल्याला ऍड दिसतात, रील्स दिसतात, हे कोण करतात? डिजिटल मार्केटर करतात. त्याच्यावर आपण ऍड्स बघतो आपण भरपूर साऱ्या. तर आज बिझनेस ओनरला, प्रत्येक उद्योगधंद्याला मार्केटिंगची गरज आहे की नाही? 100%. आज जर तुम्ही म्हणसाल की मला ऑटोमॅटिक मला कस्टमर मिळतील, शक्य आहे का? आज कॉम्पिटिशन किती वाढत चाललंय. करेक्ट. आणि त्याच्यामुळे आज डिजिटल मार्केटिंग करणं, छोटा बिझनेस असू दे का मोठा बिझनेस असू दे, प्रत्येकाला पाहिजे म्हणजे पाहिजेच आज. कारण की मार्केट जो दिखेगा वही बिकेगा, जो दिखता है वही बिकता है आज के दिन. जर तुम्हाला स्टँड आउट व्हायचं असेल मार्केटमध्ये, तुम्हाला जर बिझनेस वाढवायचा असेल, तुमचा माइंडसेट आहे वाढवायचा. सर्वायवल एक माइंडसेटचे बिझनेस ओनर असतात आणि ग्रोथ माइंडसेटचे बिझनेस ओनर असतात. सर्वायवल म्हणजे जे आलं ते आपलंच आहे. जिथून कस्टमर येतात, रेफरन्स येतील किंवा इकडनं तिकडनं येतील, त्याला काय म्हणतात सर्वायवल. जे आलंय ते चालू द्या. बट ग्रोथ माइंडसेटचे काही काही बिझनेस ओनर आहेत, मराठी उद्योजक आता बनत चाललंय, की त्यांना वाटतं की माझा धंदा वाढला पाहिजे. एक शॉप तू 10 शॉप झाले पाहिजे. एक बिझनेस माझा जो आज 10 करोडचा आहे, 1 करोडचा 10 करोडचा झाला पाहिजे, 100 करोडचा झाला पाहिजे, 1000 करोडचा झाला पाहिजे. तर काय वाटतं, ऑटोमॅटिक होणार का 1000 करोडचा बिझनेस? तुम्ही सांगा. काहीतरी हालचाल केली पाहिजे, म्हणजे मार्केटिंगच करावं लागेल तुमच्या प्रोडक्टची. करेक्ट. तर डिजिटल मार्केटिंग आणि मार्केटिंग हे आज काळाची गरज आहे आणि हे प्रत्येकानं केलंच पाहिजे. नाही केलं तर तुम्ही सर्वायवलच राहाल, ग्रोथ नाही होणार तुमचं. बरोबर. ग्रोसरीचं तुम्ही म्हणाल तसं मी आता मला एक आठवलं की किराणा मालाचे 2 लाख दुकानं बंद झाले. तर त्याचं कारण असं आहे की स्विगी आणि इंस्टामार्ट आणि झेप्टो वगैरे त्यांनी अख्खं मार्केट खाल्लंय. थोडक्यात काय आहे की असं आपण जर याच्यात राहिलो, गैरसमज करून घेतला की आपला बिझनेस तर आहे आणि आपल्याला काय गरज आहे, तर कोण एखादी मोठी कंपनी डिजिटली मार्केटमध्ये येईल आणि तुमचं मार्केट खाऊन टाकेल सांगतात. म्हणजे ग्रोसरी सारखी अगदी बेसिक गोष्ट की घराजवळ असणारं दुकान आपण म्हणतो की तिथं तर जाणारच आहे, पण ते डिजिटली बदलून टाकलं. लोक म्हणतात की मोबाईलवर ऑर्डर करतो आणि येऊ दे मला डायरेक्ट दारापर्यंत. आता पहिले होतं ई कॉमर्स, आता आला क्विक कॉमर्स. क्विक कॉमर्स म्हणजे काय की मला काय पाहिजे, मी लगेच झेप्टोला जातो किंवा इंस्टाला, स्विगी इंस्टाला जातो आणि ब्लिंकिटला जातो, पटकन ऑर्डर करतो आणि 10-15 मिनिटात माझ्या घरी आलंय. हे मेट्रो सिटीज मध्ये खूप चाललंय. बरोबर. गावागावात जायला अजून खूप वेळ आहे, बट मेट्रो सिटीज मध्ये तर खूप चाललंय. तर मला माझा एक स्टुडंट होता, त्याचं पण एक शॉप होतं, ग्रोसरी शॉप. त्यांनी काय केलं की त्याच्या
दुकानात एक बोर्ड लावा, या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला काय सामान पाहिजे, किराणा काय पाहिजे असेल, तुम्ही फक्त तुमची लिस्ट याच्यावर पाठवा, आम्ही तुम्हाला 10 ते 15 मिनिटात तुमच्या घरी पोहोचून देऊ. अरे म्हणजे त्यांनी त्याच्या लेवलनी चालू केलं. करेक्ट. कारण की त्याला दिसतंय ना की अरे लोक आज झेप्टो वाले, स्विगी वाले, झोमॅटो वाले, सगळे ब्लिंकिट वाले सगळे दिसत आहेत, त्याला जातात त्याच्या घरासमोर, त्याच्या दुकानासमोर, आणि आपला माल काही जातच नाही. त्यांना काय मी काय सांगितलं फक्त त्याला की बाबा एक स्टुडंट होता, तू काय कर एक व्हॉट्सअप नंबर टाक, प्रत्येकाचे नंबर घे, छोटं शॉप आहे त्याचं, असं मोठं शॉप नाहीये, छोटं शॉप आहे त्याचं. अच्छा. त्याला काय सांगितलं फक्त मी प्रत्येक कस्टमरला तुझ्या आसपासचा त्याचा नंबर घे, व्हॉट्सअप नंबर, आणि त्यांना हाय पाठव, आणि त्यांना सांग की तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, मी तुम्हाला घरी पोहोचून देतो. त्यांनी असं चालू केलं, आज त्याला तिथून सेल जास्त आहे. अरे आणि वॉक इन कस्टमर म्हणून सेल कमी. त्यांनी स्वतःचा इन्स्टामार्ट, स्वतःचा इन्स्टामार्ट, प्रत्येक उद्योजक करू शकत नाही का? ते करू शकतो. एक व्हॉट्सअपचा बोर्ड लावायला किती खर्च लागतो? बरं, काहीच खर्च नाही. तुम्ही फक्त मला काय काय लिस्ट पाहिजे त्याचा फोटो काढा आणि मला पाठवा, मी तुम्हाला सगळे ऑर्डर काय काय पाहिजे ते अवेलेबल असेल ते देतो. आता मला असं डिस्काउंट वगैरे देत नाहीत भरपूर लोक, म्हणजे झेप्टोवाले डिस्काउंट देतात, ते डिलिव्हरी चार्जेस लावतात. बरोबर. तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस नाही सांगा समोरच्याला. करेक्ट. झेप्टो वाले, ब्लिंकिट वाले हे सगळे तुम्हाला जीएसटी लावतील, डिलिव्हरी चार्जेस लावतील, फलत लावतील, काय काय लावतील, मी तुम्हाला काहीच लावणार. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा धंदा वाढणार. पण हे करणार नाही ना, ऍक्शन्स घेत नाहीत लोक. आता हे पॉडकास्ट ऐकतील आणि एका कानाने घेतील, दुसऱ्या कानाने सोडून देतील. पण जे उद्योजक छोटा असू दे किंवा मोठा असू दे, तुम्हाला आज डिजिटली जाणं गरजेचं आहे. काही नाही, व्हॉट्सअप लावायचा, सोशल मीडियात ऍक्टिव्ह ठेवायचं, तुमचे जे नवीन नवीन प्रोडक्ट्स आले तुमच्या शॉपमध्ये त्याचे फोटो काढायचे, त्याचे व्हिडिओ काढायचे, स्टेटसला ठेवा. क्लॉथिंग आलं तुमचं, एखादा नवीन आर्टिकल आलं ते आर्टिकल दाखवा. खेळण्याचं दुकान, एक नवीन खेळणं आलं त्याचा व्हिडिओ काढा. छोटे छोटे उद्योग, छोटे छोटे उद्योजक करू शकतात, पण ते करत का नाही मला तेच कळत. त्यांना वाटते की आले आले जे आले ते आले. ग्रोथ माइंडसेट वाले जे ग्रोथ करायचं, त्यांना ग्रोथ म्हणजे मोठं व्हायचं, त्यांना त्यात त्यांचा जो गल्ला आहे त्याला वाढवायचा आहे, ते सगळे करतायत आज. पण जे चाललंय का नाम गाडीचं होतं ना, ते नाही करतायत. बरेच लोक करत नाहीयेत, बरेच लोक करतायत. पण म्हणजे आता डिजिटल आपला व्यवसाय घेऊन आपण गेलं पाहिजे याचं महत्व लोकांना कळत, लोक सिरियस झालेत. प्रॉब्लेम काय की लोकांना दिशा देण्याची गरज आहे, आणि तुमच्यासारखे लोक आहेत. म्हणजे प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की डिजिटल मार्केटिंग हे आपण आज म्हणजे कॉमन वर्ड झाला तो, पण 2016 मध्ये डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय चालू करणं किंवा इन्स्टिट्यूट काढणं म्हणजे एखादा विजनरी माणूस करू शकतो. आणि मी बरेच मोठ्या उद्योगपतींचं स्टडी केलं की रतन टाटा असतील, नारायण मूर्ती असतील, सक्सेसफुल झाले. त्याच्या मागं कारण असं आहे की काळाच्या पुढे जाऊन आज काय याच्यापेक्षा 5, 10, 20, 15, 20 वर्षानंतर काय होईल ते त्याचा अंदाज लावून काहीतरी चालू करणं ते महत्वाचं आहे. तर तुम्ही ते 2016 साली केलं, तर मला ते जाणून घ्यायचं की तुम्हाला हे कसं दिसलं की त्यावेळेस काहीच नव्हतं, तर तुमचा त्या मागचा थॉट काय होता? तर मी जॉब करत होतो. जॉब करत असताना आम्ही हायरिंग करायचो भरपूर डिजिटल मार्केटिंग. आम्ही तेव्हा कॅनडा, सिंगापूर, US मार्केटसाठी काम करायचो. आम्हाला खूप लोकांची गरज पडायची हायरिंगसाठी, आणि लोकच मिळायचे नाही. आणि इन्स्टिट्यूट होते तेव्हा पण 2016ला, बट सगळे थेरी नॉलेज होतं त्यांना व्हॉट इज SEO पण माहित नसायचं, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग माहितच नसायचं त्यांना, फक्त थेरोटिकल माहिती, प्रॅक्टिकली काही माहित नव्हतं. सो मग तिथं आम्ही काय करायचो, मग फ्रेशरला घ्यायचो. बाबा तुला येत नाही ना, बाबा ये आम्ही तुला शिकवतो सगळं. मग त्याला शिकून आम्ही मग घरात होतो. त्याला ऑलरेडी 25-30 हजार रुपये भरलेले असायचे कोणत्या तरी इन्स्टिट्यूटला, आणि नंतर तो भरून पण सुद्धा त्याला काही येत नव्हतं. मग आम्ही मला इंटर्नशिप, मग मुलं यायचे, फ्रेशर यायचे, त्यांना काही येत नव्हतं, मग त्यांना आम्ही ट्रेनिंग चालू केलं त्यांनी. मग ते काय म्हणायचे मुलं मला की सर माझे 2 मित्र पण आहेत, त्यांना पण हे घ्या ना माझ्या तुमच्या कंपनीला, काही सगळ्यांना थोडी येऊ शकतो. मग सर इन्स्टिट्यूट तरी चालू करा, म्हणजे काहीतरी चालू करा बाहेर, त्यांना पार्ट टाइम शिकवा, काहीतरी शिकवा, पण त्यांना त्याच्यात खूप करिअर आहे, कारण की त्याच्यात खूप इंटरेस्ट राहता त्यांचा. कारण की डिजिटल मार्केटिंग खूप इंटरेस्टिंग फील्ड आहे, क्रिएटिव्ह फील्ड आहे, तर खूप लोकांचा इंटरेस्ट याच्यात असतो. सो त्यांनी मग मी ठीक आहे म्हटलं आपण पार्ट टाइम काहीतरी बघायचं, परत खूप इन्सिस्ट केलं. मग आम्ही चालू केलं, खूप मोठा गॅप फिल करायचा प्रयत्न केला इंडियामध्ये की पुण्यामध्ये, की प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोव्हाइड करायचं. जे काही आहे ना डिजिटल मार्केटिंगचं त्याला प्रॅक्टिकली करता आलं पाहिजे. बरोबर, प्रॅक्टिकल नाही करता आलं त्याचा काय फायदा नाही. सपोज आता फेसबुक शिकायचं, तर फेसबुकवर स्वतः ऍड लावून शिका फक्त. ओके असं असते का, ओके शिकलो असं असते का, बरोबर शिकलो. तसं नाही, तुम्ही स्वतः करून बघा. जसं तुम्हाला ड्रायव्हर बनायचं, तुम्ही कोणाला बघून ड्रायव्हर बनू शकता का? नाही. किंवा व्हिडिओ बघितला मी, खूप सारे लोक काय व्हिडिओ कोर्स शिकतात डिजिटल मार्केटिंगचे, ते व्हिडिओ बघा म्हणतात आणि ते व्हिडिओ मधून तुम्ही शिकून घ्या.
नाही बनत. व्हिडिओ बनवून तुम्ही ड्रायव्हर नाही बनवू शकत. नाही. प्रॅक्टिकल करून आणि त्यांची प्रॅक्टिस करून रस्त्यावर उतरलं पाहिजे, फील्डवर उतरलं पाहिजे, स्टेअरिंगवर बसलं पाहिजे ना, तरच ड्रायव्हर माणसात. तसंच आम्ही चालू केलं इंडियाज फर्स्ट प्रॅक्टिकल डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. याच्यात आम्ही पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊ, तुम्हाला तुमच्याकडनं प्रॅक्टिकल करून घेऊ, प्रॅक्टिस करून घेऊ. आणि असं चालू केलं आम्ही. तेव्हा एक छोटंसं ऑफिस होतं, त्यात आम्ही तेव्हा माझ्याकडे काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, कारण की तेव्हा मी पण मला हा डिसिजन घेण्यासाठीच मला 6 महिने लागले की बाबा एक सिक्युअर जॉब सोडून एक इन्स्टिट्यूट किंवा एक बिझनेस चालू करायचं म्हटलं तर घरचे थोडंसं रिस्क असते ना, की बाबा एवढं चांगलं सिक्युअर करिअर सोडून कशाला असं करतोय. मला पण तेव्हा ना की अंदरून खूप सारे मुलं म्हणायचे, खूप सारे करा सर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू वगैरे. मग रिस्क घेतली. आणि आज रिस्क घेतली तर जो पहिला मुलगी होती पहिली, ती चांगल्या कंपनीत प्लेस झाली, MNC कंपनीत जॉब लागला तिला. तिनं पूर्ण अख्ख्या क्लासला सांगितलं की मी जॉब लागला, मला जॉब लागला. कुठं लागला. मग तिनं अख्ख्या क्लासला माझ्या इथे बोलवलं. त्यांना मग आम्ही डेमो सेशन दिले. मग तिथून आमचं एक चालू झालं. आणि आज पण आम्ही तेव्हाच प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न करतो मुलांना. आणि आमचं ध्येयच आहे की प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिस सगळ्यांनी दिली पाहिजे. कन्सेप्ट असतात ओब्व्हियसली, पण कन्सेप्टला प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिस करून तुम्ही मुलांना घडवायचा प्रयत्न करतो. आणि जे मुलं घडतील, आता ताडी एखाद्याला वाजत नसते. जे मुलं आम्ही तर सांगतोय मुलांना करा, जे मुलं करतील ते समोर जातात, जे मुलं नाही करत ते तिथंच राहतात. आमचा प्रयत्न असतो की प्रत्येक मुलांनी प्रॅक्टिकल आणि त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहतो. आणि आज आम्ही जवळपास 10,000 पेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग देऊन झालेलं आहे. अच्छा. आणि जवळपास 8+ ब्रँचेस आज कार्यरत आहेत. आणि जवळपास 40 लोकांचा आमचा स्टाफ आहे. आणि सगळं आमचं एकच विजन आहे की आमचं प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी नावाजलेलं बनवू आम्ही. म्हणजे आज जो स्किल गॅप आहे इंडस्ट्रीचा आणि कॉलेजेसचा, तो स्किल गॅप फिल झाला पाहिजे, हेच आमचं ध्येय आहे. आणि इंडियाचा ओनली इन्स्टिट्यूट बनायचं डिजिटल मार्केटिंग एज्युकेशनसाठी, हे आमचं विजनसाठी आम्ही काम करतोय सगळे 40 लोक. त्यासाठी सगळं चाललंय. नाही मस्त आहे. एक डिजिटल मार्केटिंग ज्या वेळेला आपण शब्द ऐकतो त्यावेळेला असं वाटतं, म्हणजे माझा पण पूर्वी गैरसमज झाला होता की बाबा याच्यासाठी पैसे लागतील. पण आता माझ्या लक्षात येतंय की डिजिटल मार्केटिंग विदाउट पैशाचं पण होऊ शकतं. तर म्हणजे एखादी समजा पोस्ट आपण फेसबुकला टाकली, इंस्टाग्रामला टाकली, काही बिझनेस रिलेटेड किंवा पर्सनल रिलेटेड, त्याला काही पैसे पडत नाहीत. तर एखादा समजा कोणी वडापावचं दुकान टाकलंय, एखादा टॅक्स कन्सल्टंट आहे, कोणी ट्युशन चालवत आहे, तर यांना काय की क्लायंट पाहिजे, पण एक इनिशियली थोडासा या इनर्शिया असतो की बाबा पैसे खर्च करायला शक्यही नसतं किंवा रिस्क वाटते. तर एखादा स्मॉल बिझनेस ओनर विदाउट पैसे खर्च करता काय करू शकतो? तुमच्याकडे किमान गोष्ट त्यांनी एवढं तरी करावं. मोबाईल फोन तर आहेत, बरोबर. असं कोणी आहे का बिझनेस ओनर त्यांच्याकडे मोबाईल फोन नाही? मोबाईल फोन आहे, बरोबर. फिजिक्स वाला नाव ऐकलं असेल तुम्ही, अलक पांडे. हो. 2019 साली तो कोविड लागलो, तो 20 साली त्यांना काय केलं, व्हिडिओ काढले. व्हिडिओ काढत गेला म्हणजे ट्युशन घ्यायला तर पण नव्हतं तेव्हा, ऑफलाईन बंद होतं. व्हिडिओ काढत गेला मोबाईलवर फक्त. आज त्याची 3,000 कोटीची कंपनी. 3-4 वर्षात, असं 5 वर्षात, सॉरी. फ्री मध्ये तुम्हाला व्हिडिओ काढायला कोणा नाही म्हटलं तुम्हाला व्हिडिओ काढायला. आणि व्हिडिओ काढून इंस्टाग्रामला टाका, फेसबुकला टाका, तुमच्या स्टेटसला ठेवा ना. पण काय जे आपण काम करतोय बघा, आज काय होतं माहितीये का, मी म्हणलं ना 2 प्रकारचे माइंडसेटचे लोक आहेत. ग्रोथ माइंडसेट, एक आहे सर्व्हायव्हल माइंडसेट. ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय की त्याला करायचं, वळवायचं, मग तो ऑटोमॅटिक तो ऍक्शन घेतो. माहित नाही का त्याला व्हिडिओ कसा काढायचा, त्याला प्रोडक्टचे व्हिडिओ काढता येत नाही का? आज बोलायची काहीच गरज नाही, प्रोडक्टचे व्हिडिओ काढायचे, बोलायचं पण नाहीये किंवा बोला थोडंफार, कोम्यार समोर पण यायची गरज नाही, बोलायचं मी नाही, फक्त व्हिडिओ काढायचा आहे आणि मागून एखादा साऊंड टाकून द्यायचा आहे आणि पोस्ट करून द्यायचं आहे. असं त्यांना 100 व्हिडिओ टाकले ना, त्याचा 101 व्हिडिओ व्हायरल होईल आणि तिथून त्याला पॉप्युलॅरिटी मिळेल, त्याचा बिझनेस वाढेल. बट काय, मला 1 टाकला, 1 आला, तू त्याला 5 व्ह्यूज येतात, 5च व्ह्यूज काही फायद्याचा नाही, जाऊ दे. अरे 100 व्हिडिओ टाकून बघ, 100 व्हिडिओ टाकल्या ना, आणि 100 व्हिडिओ तुला काय एडिट काही एवढं शिकायचं नाहीये, मोबाईलवरच सगळं करायचं आहे. पण टाकायलाच रेडी नाही ना, करायलाच रेडी नाही आहेत लोक. माहित सगळं असतं पण करत नाही, मला भीती आहे, मला हे आहे. मग सर्वायवरच राहा, चल जो चलता है वो चलने दो. आज सगळ्यात सोपं आहे सक्सेस मिळवणं, सगळ्यात सोपं, खूप सोपं आहे. आज पूर्ण वर्ल्ड डिस्ट्रॅक्टेड आहे, सगळे बिझनेसवर डिस्ट्रॅक्टेड आहे.
तुम्ही फक्त जो तुम्हाला थोडंसं फोकस व्हायला बघतो, तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल ना, थोडंसं फोकस व्हायचं. 100 व्हिडिओ पर्यंत फोकस राहायचं. चला 100 नाही, 50 व्हिडिओसाठी, 50 जाऊ द्या, 10 व्हिडिओसाठी तरी 10 व्हिडिओ एडिट करून बघा स्वतः मोबाईलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट. आणि फेसबुकवर टाका, इंस्टाग्रामवर टाका, गुगलवर टाका, तुम्हाला जे येते ते सांगा. नॉट नेसेसरी की तुमचा व्हिडिओ चांगला असला पाहिजे. जेवढं येते तुटकं फुटकं काय ते सांगा. जेवढं रॉ असेल तेवढं जास्त चालतो. हा काही चालतं आजकाल इंटरनेटवर, काही चालतं. डिस्ट्रॅक्टेड लोक आहे ना, तुम्ही थोडासा फोकस व्हा, सक्सेस मिळेल तुम्हाला. नॅचरल गोष्टी लोकांना अपील होतात. हा तर फ्री आहे ना, मोबाईल फोन फ्री आहे, व्हिडिओ शूट फ्री आहे, VN असे छोटे छोटे ऍप येतात. कोणतं ऍप आहे ते व्हिडिओचं? VN, अजून कोणतं आहे? कॅनवा आहे, कपकट कोणतं, इन शॉर्ट आहे, कॅपकट आहे, असे भरपूर सारे फ्री आहे. ते छोटे छोटे ते साऊंड टाकायचं, नाव टाकायचं नाही, पण ग्रोथ पाहिजे ना, माइंडसेट पाहिजे ना. तो माइंडसेट डेव्हलप होत नाही आज मराठी उद्योजकांचा. की त्यांना वाटतं की मी दुकानात जायचं किंवा शॉपला जायचं किंवा माझा बिझनेस चाललाय, जे चलणार. त्याला असं वाटतच नाही की माझे 50 लाखाचा बिझनेस 1 कोटीचा झाला पाहिजे, 1 कोटीचा 10 कोटी झाला पाहिजे, 10चा 100 कोटी झाला पाहिजे. ज्या दिवशी त्यानं ठरवलं की मला 100 कोटीचा बिझनेस करायचा आहे, त्यावेळेस तो ऑटोमॅटिक गोष्टी करेल. बट तो करायलाच रेडी नसेल तर मी म्हणतो ना, माइंडसेटचा सगळा खेळ आहे आज. माहित सगळं असतं सगळ्यांना, डिजिटल मार्केटिंग सगळ्यांना माहिती आहे आज. उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग माहित नाही का? त्याला का व्हिडिओ शूट माहित नाही का? तो रील बघत नाही का? तो पण रील बघतो, सगळं बघतोय तो, बट तो ऍक्शन्स घेत नाहीये, तो त्याच्यासाठी अप्लाय करत नाहीये, तो फक्त डिस्ट्रॅक्टेड राहतोय. म्हणजे डिस्ट्रॅक्टेड लोक आहेत ते कधीच ग्रोथ करू शकत नाही. जे चलताय वो चलते दो, असाच माइंडसेट राहतो. ऍक्शन्स आणि कन्सिस्टन्सी. करेक्ट. सरांनी आपल्याला एक बेसिक मंत्र दिलाय, कमीत कमी चालू करा, आठवड्यातून एक काहीतरी टाका, 15 दिवसातून एक टाका, महिन्यातून एक टाका, कन्सिस्टन्सी द्यावा. काहीतरी नुकसान तर नाही ना? काय नुकसान आहे? काहीच नाही. तुमच्या धंद्याचं करताय ना तुम्ही, वेळ फक्त द्यायचा, टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. बाकी मोबाईल आहे, सगळं आहे. आणि फार काही मोठं प्रोफेशनल एडिटिंग पाहिजे वगैरे असं नंतर करता येईल ते, पण सुरुवात करताना त्याची आवश्यकता नाही. काहीच आवश्यकता. जे तुम्हाला जमतं ते करा आणि लागू नका. जे काय लोक तसे शिवाय देणारच, असंही वाईट म्हणणार तसंही वाईट म्हणणार. करा. आपला प्रोडक्ट विकला गेला पाहिजे की नाही? येस. त्यासाठी करा. काय करायचं? तुमच्या सर्व्हिस विकल्या गेल्या पाहिजे की नाही? बरोबर. आज तुम्हाला तुमचा धंदा वाढवायचा की नाही हे तुम्ही पहिले ठरवा. धंदा वाढवायचा असेल तर गोष्टी होतील, पण वाढवायचा नसेल तर काहीच होणार नाही. तेच माझं म्हणणं असतं. ऍक्शन्स ऑटोमॅटिक येतात, तर ते कसं करायचं तो त्याच्यावर डिपेंड करतं. आता एक प्रॅक्टिकल डिफिकल्टी तुम्हाला सांगतो की होतं काय की सोशल मीडियाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, त्याच्यानंतर लिंक्डइन असे 4-5 प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहेत. बरोबर. तर प्रश्न असा पडतो की नॉर्मली बिझनेस ओनर काय करतात की एकच कंटेंट सगळीकडे टाकतात. तर माझा प्रश्न असा आहे की सुरुवात करताना प्लॅटफॉर्म 1 किंवा 2 सिलेक्ट करून करावं का आहे कंटेंट सगळीकडे टाकावं, आणि जर तसं सिलेक्ट करून करायचं असेल तर प्लॅटफॉर्म सिलेक्शन कसं करावं? तुमचं ऑडियन्स कुठं आहे, तुमचं कंटेंट काय आहे. आणि आज फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे सगळेच वापरतायत, युट्यूब सगळेच वापरतायत. असं काही नाही. कंटेंट बनलं ना त्याला डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे. तो कुठेही असू देतो. तुम्ही कंटेंट बनवलं एक, बरोबर, 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवला किंवा 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, जाऊ दे ना, कुठं जातं तिथे स्टेटस मित्रांना फॉरवर्ड करा ना सगळीकडे, काय प्रॉब्लेम आहे? असं काही नाही की आता उलट तुम्ही एवढं मेहनत करून कंटेंट बनवलं आणि तुम्ही म्हणता नाही लिंक्डइनला जाऊ दे, म्हणत नाही टाक, कशाला टाकू दे तिथं. पण तिथे 10 फॉलोअर असतील ना तुमचे. एक तर बघा कंटेंट बनलं ना तर डिस्ट्रीब्यूट सगळीकडे झालं पाहिजे. अच्छा. नॉट नेसेसरी की तुम्ही 2च प्लॅटफॉर्म चूज करा, डिस्ट्रीब्यूट सगळीकडे करा. सेम कंटेंट असलं तरी काय हरकत नाही. ओके. डिस्ट्रीब्युशन जेव्हा जास्त होईल, कारण की लिंक्डइनला लोक वेगळे आहेत, फेसबुकला लोक वेगळे आहेत, इंस्टाग्रामला लोक वेगळे आहेत, व्हॉट्सअप स्टेटसला लोक वेगळे आहेत, ग्रुप्स वेगळे आहेत. बरोबर. तर मग कंटेंट तुम्ही एवढं मेहनत करून बनवलं, मग डिस्ट्रीब्युटर काय वाजायचं? टाकाच इथे जाता, काय क्लिक होईल सांगता, काही सांगता नाही. प्रमोट करा, बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठेही डिस्ट्रीब्यूट करा. त्याला रॉंग ऑडियन्सला जात असेल तर रॉंग ऑडियन्सला जाऊ दे, पण जाऊ द्या ते कुठे. असं काही नाही की 1-2 प्लॅटफॉर्म बघा, असं काही नाही. नुकसान नाही, नुकसान काही नाही. हा, तुम्हाला आता क्रिएटर बनायचं आहे, क्रिएटर असतात ना काही, मला इन्फ्लुएन्सर बनायचं आहे, मला आवडतंय की ट्रॅव्हलिंग आवडतं मला, मी दर वीकला 2-3 जागे फिरत असतो. मग तो व्लॉग काढतो की मी आज इथं आलोय, मी तिथं आलोय, करू प्रमोट. इंस्टाग्रामवर जास्त करा,
मग तोच व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पण टाका, तोच व्हिडिओ तुम्ही लिंक्डइनला टाका, तुमच्या मित्रांना परिवारांना पण. तुम्ही एवढं मेहनत करून तिथे गेलेत, एवढा व्हिडिओ शूट केला, एवढं एडिट केलं, मग तुम्ही काय असतं लिंक्डइनला टाका, काय प्रॉब्लेम आहे? टाका ना, कुठे जिथे टाका असतील, काय प्रॉब्लेम नाही, सगळीकडे टाका. असं काही नाही, प्रोफेशनल नेटवर्क असेल तरी शेवटी माणूसच आहे, त्यामुळे काहीच इश्यू नाही. मी पण लिंक्डइन युज करतो, मी मराठी माणूस आहे, तुम्ही पण लिंक्डइन युज करता, तुम्ही मराठी माणूस आहे, असं काही इश्यू आहे? बरोबर, बिंदास करायचं, काही इश्यू नाही. हा, एखाद्या कॉमेडी कंटेंट आहे, खूपच वल्गर कंटेंट आहे, तर तुम्ही लिंक्डइन नका करू तिथे. सपोज तुम्ही आता एखादा असा कंटेंट बनवलाय की ते अनप्रोफेशनल आहे, ऑड आहे, खूपच ऑड आहे, जसं टिकटॉक होता येईल, काही करायचे लोक टिकटॉकला, कसाही व्हिडिओ करायचे, काही करायचे, तर मग ते लिंक्डइनला कंटेंट नाही चालणार तसला. तर डिपेंड करतं तुमचा कंटेंट काय बनवताय तुम्ही, पण डिस्ट्रीब्युशन असं काही प्रॉब्लेम नाही, कुठेही करा, काय प्रॉब्लेम नाही. आता एक इन्फ्लुएन्सरचा विषय निघाला, तर एक चांगली गोष्ट अशी की पूर्वी लहान मुलांना आपण विचारलं तुला मोठं होऊन काय व्हायचं, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट आणि पायलट, 4च गोष्टी असायच्या. आता काय झालं की मुलं आता म्हणतात की युट्यूबर व्हायचंय वगैरे, तर म्हणजे याच पायलट बिलट आता मागं पडले, त्याला युट्यूबर हे नवीन करिअर म्हणून लोक बघतात. पूर्वी पत्रकार व्हायचं असं कोणी म्हणत नव्हतं, पण आता युट्यूबर म्हणजे तो मॉडर्न पत्रकारच झाला. तर आता ही पिढी येते, यांना म्हणजे फेम आणि मनी दोन्ही गोष्ट आहेत, त्यामुळे ते अट्रॅक्ट होतात. पण कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे, प्रत्येक जण इन्फ्लुएन्सर होतोय, कंटेंट टाकतोय. जसं तुम्ही म्हणालात की काही लोक असे आहेत की 100 व्हिडिओ टाकलेत पण तरी ते टेक ऑफ होत नाहीये. तर मला असं एखादी केस स्टडी तुम्ही सांगा की इन्फ्लुएन्सर जो अगदी त्यांनी स्क्रॅच पासून तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी चालू केलं आणि आता सायझेबल काहीतरी भरपूर लोक आहेत, तर त्यांनी काय असं वेगळं केलं? अथर्व सुदामे तुम्ही ओळखता, डॅनी पंडित ओळखता, ते थिएटरचे लोक होते, थिएटर करायचे. अच्छा, थिएटर करायचे आणि कोविड मध्ये बंद पडलं थिएटर, सगळं ऑफलाईन होतं, पण त्यांच्याकडे स्किल तर होती ना की ऍक्टिंग करायची, हसवायचं. त्यांनी ते मोबाईलवर शूट केले, लोकांना आवडत गेली. आज किती कुठे गेले. आज जर तुम्हाला क्रिएटर बनायचं असेल, फेमसाठी नका करू, पैसे कमवण्यासाठी तुम्ही बनत असाल तर तुम्ही ते 100 नाही 1000 कंटेंट टाकलं तरी काय होणार नाही. अच्छा, तुम्हाला ते आवडत असेल, ऍक्टिंग आवडते तुम्हाला, लोकांना तुम्हाला प्रेझेंट करायला आवडतं, तुम्हाला डान्स आवडतं, मी डान्सर आहे, मला खूप आवडतं डान्स, मी डान्स करून करून लोकांना एंटरटेन करू शकतो. नवीन माझ्या स्टेप्स इनोव्हेट केलेले आहेत मी, ते करून मला तबला वाजवायला आवडतं, मला तुमची आवड हॅबिट पाहिजे, फक्त काहीतरी पाहिजे, तुमच्या पॅशन पाहिजे असं म्हणाल, आणि ते पॅशन लोकांना दाखवा, तुम्ही लगेच ग्रो करसाल. लगेच ग्रोथ करसाल. पण काही काही लोक काय पैसे कमावण्याच्या फेमच्या मागे लागतात. मला युट्यूबर बनायचं, मला इन्फ्लुएन्सर बनायचं, का बनायचं, मला पैसे कमवायचे, मला फेम. मग तो काय करतो, जबरदस्ती कंटेंट बनवायचा प्रयत्न करतो, त्यात काही मजा नसते. लोक बघतात जेवढे, मग ते थोडंफार ग्रोथ होईल. पण तुम्हाला जर एकदम फास्ट ग्रोथ पाहिजे असेल इंस्टाग्राम थ्रू, युट्यूब थ्रू, तर तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जे लोकांना आवडतं, लोकांना काहीतरी त्याचं सोल्युशन मिळतं, लोकांना त्याचं काहीतरी एंटरटेन होतं, सोल्युशन मिळतं, त्याचं ड्रीम अचीव होतं, गोल अचीव होतं, त्यांना काहीतरी बेनिफिट होतं त्याच्यातून, आणि ते तुमची आवड पण पाहिजे, म्हणून पॅशन पाहिजे. तर ते नसेल तर मग ते थोडंसं टाइम लागेल तुम्हाला ग्रोथ व्हायला. जेवढे पण तुम्ही युट्यूबर बघा, जेवढे पण तुम्ही इन्फ्लुएन्सर बघा जे चांगले गेले, त्यांच्यात काहीतरी तो किडा होता, त्यांना जर ती काहीतरी आवड होती, ते आवड त्यांना ते हुक क्रिएट झाली, आणि ते हुक आज त्यांना ते मोठं करताय. आता एक समय म्हणून एक कॉमेडियन आहे, त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड भरपूर चांगला आहे. त्या प्रेझेन्स ऑफ माइंड मध्ये, म्हणजे तो प्रेझेन्स ऑफ माइंड मध्ये जसं कपिल शर्मा तुम्ही बघताय, कधी कोणता जोक मारायचा हे त्याला प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ना. करेक्ट. आज ते एवढं त्याच्यामुळे तो आज एवढा फेमस आहे, त्याच्यामुळे तो प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि तो जो क्रिएटर तुम्ही म्हणताय, तर तुम्हाला पण ते काहीतरी पाहिजे असं तुमच्यात. जर ते असेल आणि तुम्हाला वाटते की ते मला आवडते खूप, तर मी व्हिडिओ काढतोय, तर तुम्ही चांगलं खूप क्रिएटर. जर तुम्ही जबरदस्ती क्रिएटर बनायचं असेल तर तुमच्यासाठी थोडंसं कठीण आहे, थोडं कठीण आहे. जबरदस्ती आज क्रिएटर बनवू शकत नाही, कारण कॉम्पिटिशन असं तुम्ही म्हटलं खूप आहे. तुम्हाला पैसे कमवण्यासाठी, फेम कमवण्यासाठी क्रिएटर बनायचं, मग ते काय करतात, फेक फॉलोअर वाढवतील, फेक व्ह्यूज आणायचा प्रयत्न करतील आणि दाखवतील फक्त की नाही माझे बघा व्ह्यूज आहे, आणि नंतर मग तिचा पोल खोल कधी ना कधी होणारच आहे. रिअल काहीतरी करा, रिअल आवडतं ते करा,
नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुम्ही कोणती पण एक निश पकडा. निश म्हणजे काय, तुम्हाला जे आवडतं ना, तुम्हाला डान्स, जसं मी म्हणले डान्स आवडतं, तबला आवडतं, तुम्हाला कॉमेडी करायला आवडतं, तुम्हाला कुकिंग आवडतं, काही ना काही तुमच्यात आवड एक असतोच. तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं, तुम्हाला काही ना त्याचे व्हिडिओ करत राहा. ओके, त्याचे व्हिडिओ एक निश पकडा, त्याचे व्हिडिओ करत राहा. फॅमिली कंटेंट खूप चालले आज, फॅमिलीमध्ये थोडेसे जोक्स होतात फॅमिलीमध्ये, ते कंटेंट काढा आणि ते लोकांपर्यंत पोहोचत राहा. तुम्हाला नक्कीच त्याच्यातून फायदा होईल. बट जबरदस्ती क्रिएटर बनवू नका. कॉम्पिटिशन भरपूर आहे, तुम्हाला त्यातून काही फायदा होणार नाही. पैसे कमवायचे म्हणून करत असाल, फेम मिळवण्यासाठी करत असाल, तर तुम्हाला थोडं स्ट्रगल होईल. सोशल मीडिया बरोबरच म्हणजे हे एक डिजिटलचा हा एक भाग झाला की सोशल मीडिया थ्रू लोकांपर्यंत पोहोचणं किंवा कंटेंट क्रिएट करणं आणि मग त्यातून एक बिझनेस क्रिएट करणं. दुसरी बाजू आहे डिजिटलची, ऍक्च्युअली म्हणजे तिथून सुरुवात झाली होती की अमेझॉन वगैरे या गोष्टी आल्या, म्हणजे त्यांनी आपल्याला सवय लावली खरं तर अमेझॉन आणि फ्लिपकार्ट. तर ई कॉमर्स बिझनेस जर समजा चालू करायचा असेल, समजा माझ्याकडे एक काहीतरी आयडिया, मला टी शर्ट बनवायचं आहे, मला असं वाटतं की माझ्याकडं चांगलं कापड आहे, चांगलं डिझाईन आहे, मी बनवू शकतो, कुठून तरी बनवून घेऊ शकतो. किंवा XYZ कोणतीही वस्तू मला विकायची आहे ई कॉमर्सच्या माध्यमातून, प्युअरली, बाकी फिजिकल स्टोअर्स नाही. तर याच्यासाठी काय प्रोसेस आहे, कसं हे करावं? तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तुमच्याकडं, तुम्हाला एक आयडिया आहे, एक प्रोडक्ट तुम्ही बनवताय आणि तुम्हाला ते विकायचं आहे ई कॉमर्स थ्रू वगैरे. तुम्ही माझा एक्सपिरियन्स सांगतो, जर तुम्हाला ई कॉमर्स मध्ये उतरायचं असेल किंवा क्विक कॉमर्स मध्ये उतरायचं असेल तुमचा प्रोडक्ट घेऊन, यू शुड हॅव 6 टाइम मार्जिन. ओके, तरच उतरा, अदरवाईज तुम्ही बर्न करसाल पैसे तुमचे. अच्छा, म्हणजे 100 रुपयाची गोष्ट तुम्ही घेतली आहे मार्केटमधून, जर 600 रुपयात विकायचं असेल तरच या. का असं? कारण की मार्केटिंग कॉस्ट, लॉजिस्टिक कॉस्ट, ट्रॅव्हलिंग कॉस्ट, डिलिव्हरी कॉस्ट, प्लॅटफॉर्म कॉस्ट, हे त्याला दिसत नाही कोणालाच. हे एवढा असतो, मार्केटिंग कॉस्टच खूप जास्त असतो. म्हणजे एक 100 रुपयाची गोष्ट 600 रुपये जर विकू शकलं नाही, जर 200 रुपयाची विकसाल, तुम्हाला दिसते अरे 100 रुपये उठतात, पण तू त्याच्यात खर्च किती केला? 60 रुपयाला डिलिव्हरीला टाकलेत, मार्केटिंगला किती टाकले तुला माहिती आहे का? लॉजिस्टिक ठेवायला किती लागले माहिती आहे का तुला? तुझं पेट्रोल लॉन्स तू काढलाय का? काहीच माहित नसतं. प्लॅटफॉर्मची फीस काढली का तू? नाही काढली. तू लॉस मध्येच करणार बिझनेस. 6 टाइम्स असेल तर तो सक्सेसफुल, कारण की त्याला काहीतरी उरतील पैसे. बरोबर. आज बोट, शुगर कॉस्मेटिक, बोट हेडफोन बनवतो 50 रुपयात, विकतो 1500 रुपयात. अच्छा, मार्केटिंग एवढी करतो मग, एवढी करतो, मग ते कॉस्ट निघून जाते ना. 50 रुपयाची गोष्ट 1500 रुपयात विकत असेल, अफोर्ड करू शकतो तुम्ही. जर मी 6 टाइम मिनिमम म्हटला, ते किती? 50 चे 1500 किती झालेत? 30 पट झाले. जास्त? हा, 30 पट झाले. ओके, तर कुठे ते प्रॉफिटेबल आहेत ना. कळलं का तुम्हाला? जर ई कॉमर्स उतरायचं असेल, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. 6 टाइम कॉस्ट न मॅक्सिमम विकायला पाहिजे तुम्ही, नाही तर धंदा करसाल तर ते लॉस मध्ये जाईल. ते बंदच करावा शेवटी. लोक कपडे विकतात, साड्या विकतात, टी शर्ट 3 रुपयाचे 5 रुपयाचे टी शर्ट सुरतून आणतात, त्याच्यावर प्रिंट करतात 10 रुपयाची प्रिंट, 50 रुपयात टी शर्ट बनली, विकतात 500 रुपयात. परवडतं त्यांना, काही प्रॉब्लेम नाही. 500, 600, 1000 डिस्काउंट करून 400 रुपयात चालतं ना. बट तुम्ही आणलीच 300 रुपयाची टी शर्ट 400 रुपयात विकत असाल, काहीच परवडणार नाही. आज ई कॉमर्सला उतरायचं असेल, जे काही बघत असतील लोक व्हिडिओ, 6 टाइम कॉस्ट असेल तरच ई कॉमर्स मध्ये उतरा. अदरवाईज तुम्ही पैसे बर्न करसाल म्हणजे काय, पैसे वेस्ट करसाल, स्ट्रगल करसाल, आणि नंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे अरे कुठेच चालू केलं मग. तर हे 1 करोड रुपये वाचवतोय मी तुमच्या आत्ताच. नंतर 5 वर्षानंतर तुम्हाला कळेल की काही नाही, आपण घर घालून. कारण की आम्ही सगळं केलेलं आहे. 15 वर्ष झाले आज. एवढे सारे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बघितले आहेत, एवढे सारे प्रोडक्ट्स बघितलेले आहेत, एवढे बिझनेस बघितलेले आहेत, ग्रो कसे झालेत, कसे फेल झालेत, सगळं माहिती आहे आज. म्हणून ते एक अनुभव सांगतोय, जे बघत आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला त्यासाठीच बोलवलंय की काय या 5 मिनिटाच्या बाईट मध्ये करोडो रुपये वाचू शकतात. डिजिटलचीच ताकद आहे. राईट नॉलेज राईट व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही म्हणाल तसं, समजा माझं ठरलं की टी शर्टचा बिझनेस मला करायचा. सुरतवरनं मी प्लेन टी शर्ट आणला, प्रिंट केला, 50 रुपये माझी कॉस्ट आहे, मला कळलं. आता पुढं काय करू मी? म्हणजे समजा अमेझॉनवर लिस्ट, म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर लिस्ट करावं, त्यासाठी काय खर्च येतो? काहीच खर्च नाही. अमेझॉन तुम्हाला काय विचारतो, तुमच्याकडे जीएसटी नंबर आहे का? बरोबर आहे. फोटो आहेत का छान? प्रोडक्टचं टायटल,
प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन, फोटो, बस 3-4 गोष्टी लागतात. आणि MRP, एक सेलिंग प्राइस, एक रेग्युलर प्राइस. रेग्युलर प्राइस मध्ये मी 1000 रुपयाची सांगायची आणि विकायची 500 रुपयात. 3-4 गोष्टी लागतात. अमेझॉनवर जायचं, सेलर अकाउंटवर जायचं आणि तिथं अकाउंट पैसे. अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, मेशो आहे, मिंत्रा आहे, म्हणजे भरपूर सारे प्रत्येकाचं सेलर अकाउंट आहे. आणि त्यांना ते प्रोडक्ट पाहिजेच ना विकायला. ते स्वतःचे मॅन्युफॅक्चर आहे का त्यांच्याकडे काही, ते काय करतात, इकडनं घेतात इकडे देतात. हे काय प्लॅटफॉर्म आहे, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा हे काय प्लॅटफॉर्म आहे, मीडिएटर आहे. इकडनं घेतात इकडे देतात, मदत कमिशन खातात, बस. बरोबर. तर त्यांना पाहिजेच ना सेलर, त्यांना सेलर पाहिजेच. तर ते काय फक्त काही नाही, amazon.seller.com वर जायचं. प्रत्येकाचे सेलर अकाउंट आहे. तिथं तुमचे फोटो अपलोड करायचे, तुमचं टायटल टाकायचं, तुमचं डिस्क्रिप्शन टाकायचं, तुमची रेग्युलर प्राइस आणि सेलिंग प्राइस 2 गोष्टी टाकायच्या आणि बुम चालू. आणि मार्जिन प्राइस 6 पट ठेवायची, खर्च करता येईल, मार्केटिंग करता येईल, शेवटी मार्केटिंग करता येईल वगैरे वगैरे सगळंच करता. शार्क टँक आता बरेच लोक बघतात. म्हणजे शार्क टँकचं मी एक ऑब्झर्व केलं. प्रेक्षकांना मी सांगतो, जे बघत नाही त्यांनी नक्की बघा. बिझनेसमध्ये 100% त्याचा फायदा होतो. तर म्हणजे लहान लहान मुलं 20, 22, 25 वर्षाची मुलं महिन्याला 1 करोड, 2 करोड, 5 करोड असं सेल करतात. आणि त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट अशी आहे की शार्क्स जेव्हा त्यांना विचारतात की तुम्ही कसं केलं, कसं वाढवलं, प्रत्येक जण म्हणतो की परफॉर्मन्स मार्केटिंग आम्ही करतो. करेक्ट. तर परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये काय विषय नक्की? परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये काय की तुम्ही ऍड अशा चालवा त्यातून प्रॉफिट आलं पाहिजे. ओके. तुम्ही फक्त अवेअरनेस नका करू, तुम्ही फक्त व्ह्यूज आणण्यासाठी मार्केटिंग नका करू. अच्छा. तुम्ही मार्केटिंग ऑर्डर आणण्यासाठी करा. तुम्ही मार्केटिंग त्यातून रेव्हेन्यू आणण्यासाठी करा. तुम्ही त्यातून प्रॉफिट आणण्यासाठी मार्केटिंग करा. त्यालाच परफॉर्मन्स मार्केटिंग म्हटलंय. म्हणजे सपोज मी 1 लाख रुपये खर्च केले तर 5 लाखाचा मला रेव्हेन्यू जर आला, म्हणजे 1 लाख मार्केटिंग मध्ये गेले, 5 लाख काय आले, प्रॉफिट आले, तर माझा ROAS किती आहे, रिटर्न ऑन ऍड स्पेंड 5. बरोबर. जर 5 ROAS असेल तर यू आर अ प्रॉफिटेबल परफॉर्मन्स मार्केटर. अच्छा. तुम्ही मार्केटिंग केली 1 लाखाची, प्रोडक्ट पण सेल केले 1 लाख रुपये, तर तुम्ही लॉस मध्ये आहे ना, काहीच फायदा होत नाही. तर कमीत कमी 3 किंवा 4 किंवा 5 ROAS असला पाहिजे. मग त्यासाठी काय काम करावं लागेल, त्यासाठी कशी मार्केटिंग करावं लागेल, कुठं करावं लागेल, कोणत्या ऑडियन्स मध्ये करावं लागेल, कशी स्ट्रॅटेजी लावावं लागेल, कसं लँडिंग पेज ठेवावं लागेल, प्रोडक्टची प्राइस काय ठेवावं लागेल. मग मला जर 5 ROAS आहे, हे सगळं कोण बघतं, परफॉर्मन्स मार्केटर. ओके. म्हणजे मला ROAS 5 आणण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील. 1 लाख रुपयाच्या मार्केटिंगला 5 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी मला काय काय स्ट्रॅटेजी लावा लागतील, काय काय गोष्टी कराव्या लागतील, कुठं कुठं मार्केटिंग करून उपयोग होतील. जिथं मार्केटिंग उपयोग होतील तिथं करा, तिथं बंद करा, दुसरीकडे करा. एक्सपेरिमेंट जितकं करावं लागेल. करेक्ट. पण ते मला प्रॉफिटेबल माझे प्रोडक्ट सेल झाले पाहिजे, याच्यासाठी जे काम करतात त्याला म्हणतात परफॉर्मन्स मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंगची वरची स्टेप्स म्हणायला काही हरकत नाही. डिजिटल मार्केटिंगचं म्हणजे काय की तुमच्या प्रोडक्ट बद्दल लोकांबद्दल अवेअरनेस करा, लोकांबद्दल माहिती करा, फेसबुकचा यूज करून, इंस्टाग्रामचा व्ह्यूज वाढवा, अवेअरनेस वाढवा, क्लिक्स वाढवा, कमेंट्स आले पाहिजे, एंगेजमेंट. बट परफॉर्मन्स मार्केटिंग फक्त ऑर्डर, बिझनेस, सेल्स, प्रॉफिटवर फोकस करतो. किती पैसे टाकले, किती आले याच्यावर फोकस करून जे काम करतं त्याला काय म्हटलं, परफॉर्मन्स मार्केटिंग. अच्छा. त्याच्यासाठी एक लहान जर कोणी बिझनेस ओनर असेल, आपण आता टी-शर्टचं उदाहरण घेतो, तर एक साधारण 12 महिने मला म्हणजे मार्केटिंग करायचंय, किती कॅपिटल असावं, किंवा एवढं कॅपिटल असेल तरच उतरा, नाहीतर न केलेलं असं काही नाही. तुम्ही कॅपिटलचा काहीच प्रश्न नाही. अच्छा. म्हणजे तुम्ही काहीच कॅपिटल नसतं तरी, जसं जो अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, तुम्ही तुमच्याकडे 10 टी-शर्ट पण आणले, 10 टी-शर्ट स्टॉक मध्ये ठेवा, संपला विषय. किती 10 टी-शर्टला किती खर्च आहे, विकलाय एवढं वापस करा. तुमच्या भांडवलचा काही इश्यू नाहीये. अच्छा. असं काही नाही. तुम्ही जास्त ठेवलं तरी चांगलं आहे, कमी ठेवलं तरी काही इश्यू नाही. तुम्हाला तेच म्हणून, तुम्हाला कमावायचे किती, तुम्हाला महिन्याचे लाख रुपये कमावायचे, तुम्हाला मग लाख रुपयाच्या नुसार ऍक्शन्स घ्यावे लागतील. तुम्हाला 15 लाख रुपये कमवायचे किंवा 20 लाख रुपये कमवायचे अमेझॉन थ्रू किंवा क्विक कॉमर्स थ्रू किंवा ई कॉमर्स थ्रू, मग त्याच्यानुसार तेवढी मार्केटिंग, तेवढ्यानुसार तेवढी मॅन्युफॅक्चरिंग, तेवढ्यानुसार ते डिपेंड करतं तुमच्या आउटपुट किती पाहिजे त्यानुसार इनपुट. तुम्हाला आउटपुट एवढं पाहिजे तर इनपुट कमीच लागेल ना, भांडवल पण कमीच लागेल. बरोबर. तर आउटपुट जेवढं पाहिजे त्याच्यानुसार ते इनपुट द्यावं लागेल. किती कमवायचे असं पण काही लिमिट नाहीये. म्हणजे तुम्ही एवढंच भांडवल इन्व्हेस्ट केले पाहिजे, एवढेच पैसे असले तरच करा असं काही नाही. तुम्ही छोट्यापासून पण करू शकता. म्हणजे तुमच्याकडे भांडवल नसले तरी थोडंफार भांडवल आहे. आता मी तसे बघितलं, एक पापड घरी पापड बनवतात ना आपले,
काही नाही, पन्नीत पॅकिंग केली, नाव टाकलं, स्टिकर लावलं, चालू केलं. किती भांडवल लागलं? काय भांडवल लागलं? काहीच नाही लागलं. एक गावाकडची एक महिला आहे, त्यांनी काय केलं, पापड घरी बनवतोस ना आपण दर्ज नाळ्यात वगैरे, बनवले. एका ह्याच्यात 50 पॅकेजिंग केलं, 50 पापड एका ह्याच्यात. मार्केटमध्ये 100 रुपये MRP त्याची, तिने 80 रुपये ठेवली. अच्छा. आणि प्रत्येक दुकानात जाऊन विका तुम्ही हे, विका तुम्ही हे, विका तुम्ही हे, असे रोज 50-100 पॅकेट असेच विकतात. काय भांडवल लागलं तिला? मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 40 रुपये, एका दुकानावर एका पॅकेटवर 40 रुपये तिला उराला. पण तिने ऑफलाईन केलं. ऑनलाईन ऑनलाईन करता येतेच. म्हणजे तेच म्हणतो ना, नेहमी माइंडसेटचीच गोष्ट करतो मी. तुम्हाला किती ग्रो करायचं आहे त्याच्यानुसार तुमचं. तुम्ही सांगितलं बरं झालं. बऱ्याच लोकांचं असं गैरसमज असतो की अमेझॉन वर लिस्ट करायचं, फ्लिपकार्ट वर करायचं, खूप काहीतरी 10-20 लाख रुपये लागतील. असं काही नाही. असं काही नाही. आता माझं बुक आहे, किती प्रिंट केलं रे आपण? 50 प्रिंट केल्यात फक्त. बुक चाललंय, जसं डिमांड येईल तसं प्रिंट करायचं आणि सप्लाय करायचं. असं काही नाही मी काय खूप काय खर्च केला असं थोडी. डिपेंड करतं तुम्ही मला प्रोडक्ट किती विकायचे, काय विकायचे त्याच्यानुसार. असं काही नाही भांडवलचं काही असं. भांडवल हा अडथळा नाहीये. पूर्वी कदाचित तो होता की दुकान टाकणं, फर्निचर करा वगैरे, तेव्हा व्यवसाय करणं अवघड होतं. आता ऍक्च्युअली सोपं झालंय, खूप सोपं झालंय. आता चालू करायला सोपं आहे, व्हॅलिडेट आपण करू शकतो. कोणताही बिझनेस ज्याला मार्केटिंग येतं ना, त्याला कोणताही बिझनेस सोपाच वाटतो. ज्याला मार्केटिंग येत नाही ना, त्याला सगळे बिझनेस कठीण वाटतात. आता मला विचारलं हे मार्केटिंग, मी पाहतो अरे याची मार्केटिंग कशी केल्यावर याचा बिझनेस वाढू शकतो, हेच डोक्यात असतं नेहमी. कोणीतरी बिझनेस म्हणून माझ्याकडे येतात, भरपूर सारे आम्ही इन्क्वायरीज घेतो, खूप सारे क्लायंट्स येतात. तो विचारतात की सर सेल आता मी स्ट्रगल करतोय, काही नाही अशी मार्केटिंग केल्यावर होऊन जाईल ना तुमचं. कारण की माहिती ना मार्केटिंग कशी करायची. ज्याला मार्केटिंग आलं ना तो काही करू शकतो. मार्केटिंग आणि सेल विकता आलं पाहिजे आणि त्याला मार्केटिंग करता आले पाहिजे. तो कोणत्याही धंद्यात सक्सेस होऊ शकतो. पण ज्याला मार्केटिंग आणि सेल्सच येत नाही त्याला थोडं अवघड जाईल. मग हे शिकायला लागेल ना, गोष्टी शिकायला तयार नाहीत लोक. शाळेत ते शिकवतात का? कॉलेजमध्ये गेलं तरी आपण थेरॉटिकल शिकवलं जातं, आणि रिअल लाईफ मध्ये जे शिकतील ते समोर जातील. एखादं प्रॅक्टिकल असं एक जे तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी डिझाईन केली आणि इनोव्हेटिव्ह होती, त्याचं आउटपुट चांगलं मिळालं, असं एखादी आम्हाला केस स्टडी सांगा. काय केलं तुम्ही? जसं आम्ही आता बऱ्याच वेळेला ऐकतो किंवा ते रेडबुल आहे ना, युके मध्ये त्यांनी काय रिकामे कॅन टाकून दिले 10,000. त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. लोकांना झालं की अरे बापरे काय खूपच चालतंय, रिकामे कॅन टाकून दिले, त्याच्यावर तो बिझनेस मोठा झाला. म्हणजे एक तसं तुम्ही एक केली आणि ज्याचा चांगला रिझल्ट मिळाला. भरपूर आहेत. आता डिजिटल नाही म्हणता येईल, ऑफलाईन आम्ही खूप ऑनलाईन. आता आम्ही आमचा एक बिझनेस आहे, त्यात आम्ही बिझनेस लायसन्स प्रोव्हाइड करतो. अच्छा. त्याच्यात उद्यमदार, शॉप ऍक्ट, GST रजिस्ट्रेशन, ITR फिलिंग, फूड लायसन्स हे प्रोव्हाइड करतो. हे गल्लोगल्लीत सगळे लोक आहेत ते देतात, प्रोव्हाइड करतात. जे आधार केंद्रवाले असतात ना ते. आम्ही काय केलं फक्त की तुम्ही आमच्याकडनं लायसन्स काढा, तुम्हाला मी फ्रेम देतो. आणि तुमच्या शॉपला ते फ्रेम लावा. अच्छा. ग्राहक आला तुला अरे बापरे किती ऑथेंटिकेट बिझनेस आहे. तुमचा ग्राहक वाढेल, तुमचा बिझनेस वाढेल. मेसेज काय दिला की हे फ्रेम तुमच्या इथं लावा, तुमचा बिझनेस नक्की वाढेल याची मला खात्री आहे. कारण की प्रत्येक दुकानाचे लायसन दिसत नाहीत. बरोबर. पण तुमचे लायसन दिसतील तर तुमचा ग्राहक ट्रस्ट ठेवेल तुमच्यावर. करेक्ट. आमचे लायसन्स वाढले. तुम्ही फ्री फ्रेम दिली, म्हणजे फ्री फ्रेम दिली, डिलिव्हरी चार्जेस घेतले, डिलिव्हरी केली, बिझनेस वाढला. पहिले आम्ही स्ट्रगल करत होतो ते लायसन्स विकायला, कारण की लोक ते घेत नव्हते. तुम्हाला फ्रेम मिळेल, तुम्हाला ते फ्रेम लावायचे कंपल्सरी असं सांगतो मला लोकांना. त्याच्यामुळे लोकांना अरे फ्रेम देता येते. तसं कोणी फ्रेम आणत नाही ना, खर्च करणार, वेळ जाईल. कोण एवढा टाइम आहे बिझनेस ओनरला? आम्ही तुम्हाला घरी डिलिव्हर करतो तुमच्या ऑफिसला. हे लावा तुमच्या ऑफिसला, तुम्ही तुमच्या शॉपला, तुमच्या याला. बघा तुमचा धंदा नाही वाढला तर जे कस्टमर येईल ते तुम्हाला पैसे देऊन जातील. त्यांना दिसेल ना ते फ्रेम्स. अरे हा वाढला धंदा. अजून एक सांगतो, माझा फूड बिझनेस आहे एक स्वादिष्ट बाईट. त्यात आम्ही व्हॅनिला कपकेक असतात ना, छोटे कपकेक, चॉकलेट कपकेक. आता प्रत्येक जण काय करतो, व्हॅनिलाचा एक बॉक्स, चॉकलेट. आम्ही काय केलं, 3 फ्लेवरचा एक बॉक्स बनवला, 3 in 1. ओके. एवढा बूम आला त्याला. सगळ्यांची तेच रिक्वायरमेंट. कारण की मला 100 रुपयाचा एक बॉक्स घ्यायला लागतो व्हॅनिला, आणि 100 रुपयाचा 200 रुपये खर्च करावा लागतो जर 2 बॉक्स घ्यायचे असतात. बरोबर.
मला 2 फ्लेवर खायचे असेल, कारण घरात कोणाला चॉकलेट आवडते, कोणाला व्हॅनिला आवडते, कोणाला रेड वेल्वेट आवडते, पण 3 बॉक्स 300 रुपये घालायचे. मी काय केलं, 110 रुपये द्या तुम्ही मला, 3 फ्लेवर घेऊन जा एकाच बॉक्स मध्ये. अच्छा, कॉम्बो केला. खूपच डिमांड आली, लोक तेच मागा लागले. छोट तेच प्रोडक्ट होते, फक्त काय केलं, त्याला स्टिकर एक बनवलं 3 in 1, एक त्याची पॅकेजिंग बनवली आणि फटाफट सेल व्हायला लागला. आणि मला मार्जिन पण मिळालं. मी 100 रुपये 110 रुपये केला. खूप आयडिया आहेत, फक्त लावणारा पाहिजे. हेच मार्केटिंग. फ्रेमचं तर मस्त आहे. आता आम्ही डिजिटल मार्केटिंग शिकवतो. आम्ही प्रॅक्टिकली तर शिकवतोच, प्रत्येकाला प्रॅक्टिकली तर भरपूर लोक प्रॅक्टिकल करतात. जाताना त्याला आम्ही फ्रेम देतो, त्यांना पण सर्टिफिकेट देतो, त्यांना पण एक फील होतो की तू झालेला आहे बाबा, तुझं सर्टिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे एक असतो ना की त्या समोरच्याला असं फील होला की मी काहीतरी शिकलोय आणि मला अचिव्हमेंट फिलिंग आली पाहिजे. करेक्ट. ते द्यायचा प्रयत्न करतो. नवीन आयडिया लावतच राहतो आम्ही. नवीन आयडिया लावतच राहतो, काही ना काही काय नवीन करते, आउट ऑफ द बॉक्स. रेग्युलर तर सगळे करतच आहेत ना, ते तुम्ही काय आउट ऑफ द बॉक्स करताय, वेगळं काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करत राहणार. तेच प्रोडक्ट आहे, तेच सर्व्हिसेस आहेत, सगळं तेच. फक्त तुम्ही काहीतरी वेगळं केलं. आता एका मॉलवाल्यांनी काय केलं, 300 रुपयाचा एक प्रोडक्ट, टी शर्ट एक 300 रुपयाची आहे, एक म्हणजे 600 रुपयाची 300 रुपये केली. शूज 500 रुपयाची, 1000 रुपयाचा शूज 500 रुपयाचा केला. आणि असे 3 प्रोडक्ट वेगळे ठेवले. हे काय केलं, कॉम्बो केलं. 5,000ची गोष्ट फक्त 1500 रुपयात. अच्छा, पहिले काय होतं, तसंच होतं, तेच होतं, फक्त कॉम्बो मध्ये घेसाल तर घेतले कॉम्बो लोकांनी. म्हणजे एक प्रोडक्ट विकला जातो, तिथं 3 झाले चालले. फक्त डोकं लावावं लागतं. डोक्याचा खेळ सगळा. आणि प्रयोग केला पाहिजे. प्रयोग तर कंटिन्युअस करा. काही फेल होतील, खूप फेल होतील, 100 पैकी 90 फेल होतील, पण 10 असे होतील ते 90 फेल व्हायचा तुमचं ते पूर्ण लॉस करून प्रॉफिट घेऊन जाईल. फक्त ते कंटिन्युअसली विचार करावं लागते, नवीन काय करू, नवीन कसं काय करतोय, आणखी काय. आता तुम्ही जे नवीन केलं त्यात आणखी काय ऍड ऑन करतील का. काय करा, नवीन एक गोष्ट केली, मग काही दिवस चालतं ते, मग नंतर बंद पडतं. मग नवीन आणखी काय करता येईल त्याचा विचार करत नाहीत. मग ते पण बघावं लागेल. काय पडल्यावर विचार करून उपयोग नाही, आधीच प्रोएक्टिव्हली करणं गरजेचं. बॅकअप प्लॅन काय तयार ठेवला पाहिजे मार्केटिंग. जनरल म्हणजे बिझनेस संदर्भात एक प्रश्न आहे की पुस्तकात आपण ऐकतो की 4 P's ऑफ मार्केटिंग, प्रोडक्ट प्लेस वगैरे. तर सक्सेस स्टोरीज आहेत भरपूर, पण तुम्ही पाहिलेला बिझनेस असा की जो फेल झाला, तुमचा असेल किंवा दुसरा, असं एखादी फेल्युअर केस स्टडी सांगा ज्याच्या म्हणजे आणि का झाला असेल, किंवा इन जनरल बिझनेस फेल होण्यामध्ये तुम्हाला वाटतं की बाबा 1-2 गोष्टी हाच एक कॉमन दुवा असतो, जेणेकरून आपल्या ऑडियन्सला लक्षात की बाबा या चुका कटाक्षाने टाळायच्या. सगळ्यात मोठा बिझनेस फेल होण्याचं कारण आहे कॅश फ्लो. अच्छा, म्हणजे मी प्रोडक्ट विकतोय पण त्यातून कॅशच येत नाही, पैसेच येत नाही, उधारीत दिले, पैसे बुडाले. जे उधारीत धंदा करतात ते बंदच होतात मोस्टली, असं बघितलं गेलं. क्रेडिटवर करू नये, जास्त नाही, क्रेडिट करा, पण तुम्हाला तेव्हा मार्जिन पण पाहिजे. रिस्क सपोज मग क्रेडिट दिलं ना मी, तरी मला याला क्रेडिट देऊन त्यानंतर 2 महिन्यात तरी पैसे केले, पण एवढे देईल की माझे 100 प्रोडक्ट आरामाला शिकले. जसे कन्स्ट्रक्शन वाले असतात, त्यांची कॉन्ट्रॅक्ट, गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेतात रोडचे, 50-50 लाख रुपये टेंडर भरतात, 5 लाखाचा रोड बनवतात, आणि टेंडर किती असते 50 लाखाचं. मग त्याचे पुढे तरी एक महिना तरी, 1 वर्ष बी नाही आले तरी काय, पण एक वेळेस आले 50 लाख रुपये अकाउंट मध्ये, 10 कामाचं बसू द्या. असं असेल तर मग उधारीत करा, काही प्रॉब्लेम. बट तुमच्यात प्रोडक्ट मार्जिनच नाही, म्हणजे प्रोडक्ट मार्जिनच नाहीये. जसं की तुमचा साखरचा बिझनेस करताय, गहू, FMCG प्रोडक्ट नाहीये मार्जिन, त्यात तुम्ही जर धंदा उधारीत केला, एखादा धंदा बुडाला, एखादा प्रोडक्ट ना एका दुकान बंद पडलं, काय होईल, संपलं जगाच. उधारी धंदा, कॅश फ्लो मुळे खूप सारे बिझनेस बंद पडतात. आणि कॅश फ्लो नसल, पॉझिटिव्ह कॅश फ्लो, जेवढे प्रोडक्ट विकले तेवढे पैसे आलेच पाहिजे. असं काहीतरी सिस्टीम म्हणून कॅश फ्लो आलाच पाहिजे. पैसे रोजच्या रोज पाहिजेत, आणि पैसे धंद्यातच यूज झाले पाहिजे, पर्सनलला नाही. बरोबर. भरपूर लोकांना पैसे आले ना, अरे यार मग त्याला गाडी घेऊया, हे चला यार सोनं घेऊया, चला यार प्रॉपर्टी मध्ये टाकूया. म्हणजे धंद्याची जे कॅश आलेली असते, कारण की एखाद्या महिन्यात प्रॉफिट येते, एखाद्या महिन्यात लॉस पण येतो. बरोबर आहे. मग तुम्ही ते पैसे गाडी टाकून दिलेले, मग दुसऱ्या महिन्यात जे लॉस आला मग त्याच्यामुळे बिझनेस बंद होतो. मग तो काय म्हणतो, मी त्या बंद काढले पैसे, आता ते जाऊ दे, बंद केला. अरे पण तू अजून काढू शकला असता,
पण तू ते पैसे दुसऱ्याकडे वापरलेत, त्याच्यामुळे ते आता धंद्यात जे, कारण की प्रत्येक धंद्याचं काय असतं, अप सीझन डाऊन सीझन असतं. त्याच्यात सर्व्हाइव्ह झाला तर तो राजा. तो अप सीझन मध्ये चांगला धंदा करतो, पण त्याला दिसत नाही डाऊन सीझन पण असतो या मार्केटचं, त्याला ते माहित नसतं. मग डाऊन सीझन मध्ये तो कॅश फ्लो युज होतो शकतो ना, तुमचा जे पैसा आहे प्रॉफिट होतो युज होऊ शकला असता, बट तो पेशन्स ठेवत नाही. तो उपयोगी पडला असता, तो पेशन्स ठेवत नाही, मग लोकांना काढून टाकतो कामावर ना, मग लोक त्याच्याकडे येत नाही कामाला. नाही, मग ते चक्र चालू झालं, चक्र झालं, मग तो तिथेच फसून जातो, तो परत वर येतच नाही. कॅश फ्लो सगळ्यात महत्वाचा आहे. तुमचा उधारीत कमी धंदा करा, जितका कमी धंदा उधारीत करा तेव्हा चांगला आहे. अजून तुम्ही सगळ्यात महत्वाचं ग्राहकाला संतुष्टी करा, म्हणजे तेव्हा ग्राहक सॅटिस्फाईड असला पाहिजे. तुमचा रिलेशन तुमचे बिल्ड झाले पाहिजे लोकांसोबत. तुमच्यामुळे जे तुमचे टीम आहे ते टीम तुमच्यासोबत चांगली काम केली पाहिजे. म्हणजे जे काम करणारे लोक आहेत ते तुमच्यासोबत चांगले, तुमच्यासोबत खांद्याला खांदा लागून काम करणारे लोक पाहिजेत. असं असेल तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल पण पाहिजे. असं नाही की तुम्ही बिझनेस करता त्यात प्रॉफिट कमी आहे तरी तुम्ही बिझनेस करत असाल, ते पण नाही चालणार. बरोबर. खूप लोक माझा पॅशन आहे बट ते बिझनेस प्रॉफिटेबल नाही आहे. काय करतो त्या पॅशनचं, असं पण होतं. तर खूप सारे फॅक्टर्स असतात बिझनेस फेल व्हायचे, पण सगळ्यात मोठा फॅक्टर माझ्या मते तरी, माझ्या अनुभवानुसार कॅश फ्लो. जर कॅश फ्लो निगेटिव्ह असतो त्याचा बिझनेस बंद व्हायचा. म्हणजे ऑक्सिजनच नाही ना, आपला ऑक्सिजन बंद पडलं काय होणार, आपण व्हेंटिलेटरचा यूज करणार, आपण किती दिवस व्हेंटिलेटरचा यूज करणार. तसंच बिझनेसचा ऑक्सिजन काय आहे, कॅश फ्लो. ओके. जर धंद्याचे पैसेच नाही येत नाही, जाणं होत नाहीये, सेल होतोय पैसे येत नाहीये, काय होणार, काय होईल, प्रॉब्लेम येईल ना. कमी सेल करा पण पैसे येतील, पैसे आहे गेलं पाहिजे. मोठे मोठे बिझनेस कॅश फ्लो वरच चालले आज. कॅश फ्लो पाहिजेच. कॅश फ्लो इज किंग. कॅश इज किंग. कॅश इज किंग. येस. आपण आता शेवटचे 2 प्रश्न. एक प्रश्न मला पर्सनली माझ्या बिझनेससाठी पण उपयोगाचा आहे म्हणून विचारतो की सोशल मीडियाचं मी म्हणतोय की 4-5 प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहेत. तर उदाहरणार्थ समजा फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे किंवा लिंक्डइन आहे, ट्विटर आहे, युट्यूब आहे. मला पेड ऍड करायची, फ्री तर मी करतोच आहे, पण शेवटी कसं आहे मार्केटिंगला जो खर्च आहे तो काही त्याला एक्सपेन्स म्हणण्यापेक्षा ती इन्व्हेस्टमेंट आहे. तर आता समजा माझी कॅपॅसिटी आहे, मी 3,000, 5,000, 10,000 असं काही टाकू शकतो. तर आम्हाला हे सांगा की प्लॅटफॉर्म नुसार पर मंथ मिनिमम एवढी इन्व्हेस्टमेंट या प्लॅटफॉर्मला लागते. तर आपण समजा युट्यूब पासून चालू करू. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की माझं प्रोडक्ट आहे, माझं प्रोडक्ट सर्व्हिस आहे, माझे सर्व्हिसेस आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मला महिन्याला किमान पेड पैसे खर्च करायला पाहिजे हे तुम्ही मला विचारताय. बरोबर. पैसे किती खर्च करायचे हे नाही, कमीत कमी एवढे करायला पाहिजे असं. तेच म्हणतोय की असं काही नाहीये, कमीत कमी जास्तीत जास्त असं काही नाहीये. अच्छा. तुम्हाला तुमचा गोल काय, तुम्हाला किती पैसे कमावायचे त्या महिन्यात. सपोज तुम्हाला तुमचा प्रोडक्ट आहे, XYZ प्रोडक्ट आहे, एवढ्या रुपयाचा प्रोडक्ट आहे, किती रुपयाचा प्रोडक्ट आहे, 10,000 रुपयाचा प्रोडक्ट आहे. मला किती प्रोडक्ट विकायचे आहेत. सपोज मला 10 प्रोडक्ट विकायचे, 1 लाख रुपयाचा धगायचा, 10 प्रोडक्ट 10 कस्टमरला एक्वायर करायचे. कमीत कमी 100 इन्क्वायरी जनरेट करायला तेव्हा 10 विकल्या जातील ना. बरोबर. मग 100 लीड जनरेट करण्यासाठी किती खर्च करावा लागेल. ओके. असं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. असं मिनिमम काही नाहीये. अच्छा. खूप सारे लोक म्हणतात सर कमीत कमी किती. अरे कमीत कमीवर काय असतं, तुला धंदा किती करायचा आहे, तुझे प्रोडक्ट किती विकायचे तुला, त्याच्यानुसार तुला किती लीड्स लागतील, त्या लीड्सला पण किती कॉस्ट लागत. म्हणजे बरं आउटपुट माहित नाही, मी इनपुट देऊ, मग काही अर्थ नाही त्याला इनपुट देऊ. ट्रायल करायला पाहिजे. करेक्ट. आणि तुमचा प्रोडक्ट किती डिमांडेड आहे ते पण महत्वाचं आहे. प्रोडक्ट फिट, मार्केट फिट आहे की नाही तो पण महत्वाचा आहे. तो प्रोडक्ट कधी विकला जाणार नाही माहिती, मग तुम्ही लाखो रुपये खर्च केले तर एक प्रोडक्ट विकला जाणार, कारण की ते प्रोडक्ट काही नीड फुलफिल होतच नाही. तो मार्केट फिट प्रोडक्ट आहे की नाही ते पण. मार्केट फिट म्हणजे काय की तो प्रोडक्टची खरंच लोकांना डिमांड आहे का, तो असा प्रोडक्ट आहे का ते घेतल्याने लोकांचं लाईफ चेंज होत आहे किंवा काहीतरी आउटपुट मिळतंय लोकांना, हे घेतल्यामुळे त्याच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज होत आहे. जसं डिजिटल मार्केटिंग कोर्स केल्यामुळे त्याचा बिझनेस वाढू शकतो. बरोबर. शेअर मार्केटचा क्लास केल्यामुळे तो एक फायनान्शियली लिटरेचर होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो ट्रेडिंग करून पैसे कमावू शकतो, त्याच्यामुळे तो इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमावू शकतो. मी थम्सअपची बॉटल घेतली तर माझी प्यास बसते ना, माझी काहीतरी डिमांड सॉल्व्ह होत आहे. मग तुमचं प्रोडक्ट काय सॉल्व्ह करताय प्रॉब्लेम, किंवा काय मार्केट फिट आहे तरी का तो प्रोडक्ट.
आता काय काय एक मुलगा होता, सर मी ई बुक बनवलेलं. म्हटलं कशा सर आहे? तो म्हणला सर मी कंटेंट मार्केटिंगचं ई बुक बनवलेलं. म्हटलं अरे वा, चांगली गोष्ट आहे. सर मी 1,00,000 खर्च केले, पण सर समोर म्हटलं ई बुक चॅट जीपीटीला टाक, तुझं 1,000 तुला येतील तिथं. तू काय, तू ई बुक बनवून काय केलं? ₹1,00,000 खर्च केले मार्केटिंगला, ती ई बुक साठी, कंटेंट मार्केटिंगच्या. तुला का सर मी ₹200 विकायचं चाललं होतं माझं. अरे पण ते फ्री मध्ये मिळतं ना चॅट जीपीटीवर, त्याची आवश्यकताच नाही. आवश्यक मार्केट फिट प्रॉब्लेम नाही. तुझं काय बनवलं तू, काय विकतोय तू? पहिले ₹10 वाचवले असते तुझे लोक माझ्यापर्यंत पहिले आला असत. मार्केट फिटच प्रोडक्ट तरी पाहिजे ना तुझं. पहिले डिमांड होती का त्याची? करेक्ट. असली तरी ते फ्री मध्ये मिळतं ना युट्यूबला. तू काय विकत होतं ते? सो इट्स ऑल अबाउट आउटपुट. काय पाहिजे, तुमचा प्रोडक्ट मार्केट फिट आहे की नाही, त्याची खरंच डिमांड आहे की नाही मार्केटमध्ये. असेल तर तुम्ही एक ठेवा, एवढं मला अचीव करायचं. त्याच्यानुसार किती इनपुट द्यायला लागेल मार्केटिंगला, करून बघा. येस. प्रयोग आहे. एक सेल करायचं, किती 10 लीड तरी लागतील का नाही? बरोबर. मग 10 लीड साठी किती कसं लागतील, तसं तुम्ही ट्राय नाही करा ना, तरच आउटपुट येईल. क्लिअर होते कन्सेप्ट. बऱ्याच वेळेला असं वाटतं आपल्याला की ते प्रोडक्ट नाही विकलं जाणार, पण ते विकलं जातं. म्हणजे ते आपल्याला वाटतं की नाही हे विकलं जाईल, पण उलट होतं, नाही विकलं जातं. म्हणजे थोडक्यात करून बघितल्याशिवाय ते त्याला पर्याय नाही. ट्रायल अँड एररच. ट्रायल एररचा आहे. बट अगेन तुम्ही 10 लोकांना विचारा ना, हे चालेल का? हे प्रोडक्ट मी बनवलेलं आहे, ही सर्व्हिस मी बनवलेली आहे, हे चालेल का? 10 लोकांना विचारा ना, 10 पैकी मध्ये 2 लोक तरी म्हणणार आहे तुम्हाला, अरे मला दे रे हे प्रोडक्ट, त्यांचा मी पैसे द्यायला तयार आहे, मी पैसे द्यायला तयार आहे, मला दे रे, समजून जायचं चालेल प्रोडक्ट. अच्छा, ओके. लोक आपल्या आहेत ना, आजूबाजूचे लोक तर आहेत ना, आपले आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, बहीण आहे, काका काकू काहीतरी असतील ना. 10 लोक जवळपास तुमचे आहे की नाही? बरोबर. मग त्यांना विचारा नाही, मी प्रोडक्ट आणलेला आहे, घेतली का विकत तू? ते 10च्या 10 लोक म्हणतील. 10 पैकी मी 9 लोक नाही म्हणत चालते, पण एकानं तरी हो म्हटलं ना तरी तुमचा प्रोडक्ट चालू शकतो. ओके. जरूरली सांगा मला जे वाटतं तुम्हाला. ऑफलाईन सर्वे करा, एवढं तरी करा ना. एवढा नाही म्हणतो मी 100 लोकांना जा, आसपासच्या लोकांना तर विचारा, मित्रपरिवार असते तुमचा, तो फीडबॅक इकडे आपल्याला डिजिटली काम येईल. थोडक्यात काय ट्रॅडिशनल जे पद्धती आहेत आणि डिजिटल याचं आपल्याला कॉम्बिनेशन करायचं. डिजिटल मार्केटिंग ज्यांना करिअर म्हणून करायचं, आता अनएम्प्लॉयमेंटची एवढी भीषण परिस्थिती आहे. एक जस्ट मी करत होतो 2001 ते 2010 मध्ये साधारण दरवर्षी 1.5 ते 2 करोड मुलं जन्माला आले. ते सगळे आता 25 वर्षाचे होत आहेत दरवर्षी, आणि जॉब्स तेवढे नाहीयेत. 60 लाख 80 लाख 1 करोड, म्हणजे फॉर्मल एम्प्लॉयमेंट तेवढी नाहीये. त्याचं एक बेसिक कारण असं आहे की जे स्किल्स पाहिजे ते नाही, जे प्रॅक्टिकल म्हणताय ते प्रॅक्टिकल्स तिथंच घोडा अडते. तर डिजिटल मार्केटिंग ऍज अ करिअर काय त्याचे प्रॉस्पेक्ट्स आहेत, आणि तुम्ही जे आता जे तुमच्याकडं मुलं शिकलेत तर त्याच्यामध्ये कसं प्लेसमेंट रेशो आहे, तर त्याबद्दल थोडं सांगा. करिअर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये जर करायचं असेल, करिअर मोस्टली डिजिटल मार्केटिंग, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. प्रत्येक धंदा आज वाढत चाललाय. कालच नरेंद्र मोदींनी म्हणाले की 52 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. 52 कोटी लोक. अच्छा. जे की 2014 मध्ये फक्त 40 कोटी होते. डबल, 2.5 पट झाले. 2.5 पट झालाय. आणि हे 2030 पर्यंत 120 कोटी क्रॉस करतो. बापरे. एवढं इंटरनेट पेनिट्रेशन होणार आहे. इंटरनेट पेनिट्रेशन म्हणजे काय की प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन इंटरनेट राहणार आहे. हे तर फिक्स झालंय. ₹3 पर जीबी खर्च लागतोय आज. सगळ्यात स्वस्त आहे जगातला, आपल्या सगळ्यात स्वस्त. तर आज डिजिटल प्रत्येकाला जायचंय. मला सांगा, प्रत्येक बिझनेसला नवीन बिझनेस इंडियामध्ये येतच चाललेत. एवढी मोठी पॉप्युलेशन आहे इंडियाची, 140 करोडची 150 कोटीची पॉप्युलेशन आहे. इंडियामध्ये बिझनेसेसचं कल्चर येत आहे आता. स्टार्टअप बिझनेस, ते शार्क टँक तुम्ही बघता. मेट्रो सिटीज मध्ये लोकांचं ऑलरेडी घरचं सेटलमेंट चांगली आहे, तर त्याला वाटतो की कशाला तू नोकरी करतो बाबा, काहीतरी जॉब बिझनेस कर. म्हणजे फ्रीडम दिला जाते, रिस्क दिला जाते आजकाल मुलांना. बरोबर. तर जॉबसाठी सगळ्यात बिझनेस करायचा म्हटलं की लगेच बिझनेस करायचा नाही, पहिले जॉब करा. डिजिटल मार्केटिंग मध्ये पण खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बिझनेस करायचं म्हटलं तर तिथं मार्केटिंग लागणार की नाही? बरोबर. आणि पुण्यात आज 1 लाख बिझनेसेस आहेत. 1 लाख. मुंबईत 30 लाख बिझनेस आहेत. बापरे. मग 1 लाख बिझनेसची मार्केटिंग कोण करणार?
1 लाख लोक तरी आहे का डिजिटल मार्केटर? नाहीये. चांगले डिजिटल मार्केटरचे बोलतो. म्हणून याच्यात ऑपॉर्च्युनिटी भरमसाठ आहे. बट कोणासाठी तिथं साखर एकदम मुंग्यात येतीलच ना. कोणाला साखर बनावं लागेल, तुम्हाला स्किल घ्यावं लागेल. आज म्हणतात ना जॉब नाही, एवढे जॉब्स आहेत पण स्किलच नाही आहेत. करोडोमध्ये जॉब्स आहेत आज, पण स्किल नाही आहे, पोराला येत नाही ना करता. मग स्किल घेण्यासाठी तो शिकत नाही. म्हणजे कॉलेजमध्ये डिग्रीमध्ये तिथे शिकू शकत नाहीत, कारण की त्यांचं पण काहीतरी त्यांचा एक क्रायटेरिया असतो, त्यांचा टर्म्स अँड कंडिशन, ते कॉलेजमध्ये शिकू शकत नाहीत. जसं आम्ही फ्रीली किंवा काही शिकू शकतो आम्ही, तिथं कॉलेजमध्ये त्यांचं एक रिस्ट्रिक्शन असतं की एवढंच शिकावं लागेल, हेच शिकावं लागेल, एक्झाम घ्यावं लागेल, हे करा. आमचं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे डिजिटल मार्केटिंगचं, तिथं आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकली जितकं जास्त डेप्थ तुम्ही जासाल तेव्हा जास्त तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. प्रॅक्टिसनच कॉन्फिडन्स येतो ना. तुम्हाला ड्रायव्हिंग कोणत्या शाळेत शिकवलं जाते का? नाही. कॉलेजमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग कशी शिकायची आहे? बाहेरच्याच इन्स्टिट्यूटला जाऊन शिकायची आहे ना. बरोबर. स्किल कुठे शिकले तुम्ही? बाहेर. कॉलेजमध्ये डिग्री घ्या, स्किल साठी या, स्किल अपग्रेड ज्याची होतील तुम्ही साखर बनसा. साखर आला तर ऑटोमॅटिकली रिक्रुटर येतील, तुम्हाला घेऊन जातील. जे पॅकेज पाहिजे त्या पॅकेजमध्ये घेऊन जातील. बरं आज काय मुलं डिस्ट्रॅक्टेड आहेत, रील्स बघतात, गेम्स खेळतात, नशा करतात. त्याच्यामुळे तो करिअरला घरी सेटल आहे, सगळे पैसाच पैसा आहे घरी. मग तो काय जे चालते ते चालू द्या. मग कुठेतरी तो सिरियस होतो. जे मुलं सिरियस असतात ना, माझ्याकडे आज तुम्ही जर मला रेशो विचारला, 100% रेशो आहे. जे सिरियस मुलं आहेत त्यांना खरंच डिजिटल मार्केटिंग करिअर करायचं आहे आणि रात्रंदिवस 2.5 महिने, फक्त 2.5 महिने झोपता खाता पिता फक्त 2.5 महिने डिजिटल मार्केटिंग कर. आम्ही जे सांगतो ते मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, तुला सक्सेस मिळेल. बट तो 2.5 महिने काय करतो, येतो 2 तास येतो, नंतर मग नेटफ्लिक्स बघतो, इंस्टाग्राम बघतो, लोणावळ्याला फिरायला जातो, महाबळेश्वरला फिरायला जातो. बाबांना कशासाठी पाठवलं असतं? स्किल घेण्यासाठी. 2 दिवस येतो, 8 दिवस अब्सेंट असतो. काय स्किल येणार त्याला आणि काय सक्सेस मिळणार? त्या लोकांना नाही मिळत सक्सेस. मी तोंडावर सांगू का, जे मेहनत करतील 2.5 महिने, रात्रंदिवस उठता खाता पिता झोपता डिजिटल मार्केटिंग करायचं तुम्ही फक्त. मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, गॅरंटेड सक्सेस तुला या फील्डमध्ये मिळेल. बट ते किती लोक आहेत आता की ज्याला करिअर, जे म्हणतो तुम्ही करोडो लोक आज बेरोजगार आहेत. बट करोडो लोक 2.5 महिने हे देऊ शकतील का? आज तुम्हाला जर टॉप क्रिकेटर बनायचं आहे, तुम्हाला इंडियन टीम साठी खेळायचं आहे, कसं खेळायला लागेल? किती अभ्यास करावा लागेल, किती प्रॅक्टिस करावं लागेल? करेक्ट. सचिन तेंडुलकर स्वतः म्हटला, मी 12 तास प्रॅक्टिस करत होतो आणि ते मला बोर नव्हतं होत. 12 तास प्रॅक्टिस करून मला बोर नव्हतं होत. मला घरी कोच जबरदस्ती पाठवायचा, मला जा रे किती प्रॅक्टिस करतो. आज गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न त्याला मिळालेला आहे. विराट कोहली स्वतः म्हणतो, मी प्रॅक्टिस केल्याशिवाय मला झोप येत नाही, मी प्रॅक्टिस करतोच. प्रॅक्टिस, आज ते एवढे मोठे झाले तरी प्रॅक्टिस करतायत. तुम्ही काय, तुम्हाला करिअर करायचं, तुम्हाला सध्या साधा अभ्यास करायला जीवार येत असेल, तुम्ही कशी सक्सेस मिळणार? तुम्हाला डिस्ट्रॅक्टेड आहे लोक. डिस्ट्रॅक्शन सोडून जर ते फोकस राहिले, त्यांनी जर ठरवलं जिद्दीने की मला करायचं याच्यात, 2.5 महिने मी काही झालं ते इथं आणणार नाही. सक्सेस जिद्दवाल्यांसाठी सक्सेस खूप सोपं आहे. आता करिअर ज्याला डिजिटल मार्केटिंग करायचं असेल, माझे इन्स्टिट्यूट जॉईन करायचं असेल तर जिद्द असेल तरच या म्हणतो आम्ही. खरंच करायचं असेल ना, 2.5 महिने तुला व्यवस्थित करायचं असेल तर ये, अदरवाईज नको येऊ. नाही मिळणार सक्सेस, तोंडावर सांगतो मी. कोणी असं म्हणतच नाही ना, नाही सर मला करायचं. मग बघू आता तू कसं करतो. सक्सेसफुल झाला तर तुझ्या हातात होशील. आम्ही फक्त रस्ता दाखवणारे लोक आहोत, सालाचा तुलाच आहे असं आम्ही म्हणतो मुलांना. तर कोणत्याही फील्डमध्ये सक्सेस होऊ शकता. मेहनत, चिकाटी, जिद्द पाहिजे. एव्हरी फील्ड, कोणत्याही फील्ड, नॉट ओनली डिजिटल मार्केट, कोणती फील्डला जा, 3 महिने जिद्दीनं त्या फील्डमध्ये काम करा, सक्सेस मिळते बस. आणि याच्यामध्ये जे तुम्ही म्हणालात इंटरनेट युजर वाढतायत, हा एक बेसिक ट्रिगर आहे की ग्रोईंग मार्केट आहे. नंबर ऑफ बिझनेसेस वाढतात, ते एक हे आहे. आता शेवटचा प्रश्न असा आहे की आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की एवढं आपण वापरतोय इंस्टाग्राम आणि एकदा चालू केलं की कधी कळतच नाही. तर शेवटी 24 तासच आहेत, लिमिट आहेत. प्रत्येकाला 24 तासच आहे. कंटेंट क्रिएटर एवढे झाले. तर हा ट्रेंड तुम्ही 8-10 वर्षापूर्वी बघितला होता. आता पुढं काय? आता
पुढं काय तुम्हाला वाटतं की काय होईल बदल किंवा अपकमिंग ट्रेंड काय आहे? डिजिटल मार्केटिंगचा जर अपकमिंग ट्रेंड सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा डिजिटल मार्केटिंगचा जो ट्रेंड आहे, हे कन्झम्पशन तर वाढतच जाणार. कारण की माइंड आपला असा आहे की त्याला पाहिजे डोक्युमेंट्स, त्याला पाहिजे एंटरटेनमेंट. बरोबर. ते 10 वर्ष पहिले असतात तरी आजच असतात आणि पुढे पण तेच आहे. त्याच्यामुळं याचं डॉक्युमेंट्स प्रत्येकाला पाहिजे, एंटरटेनमेंट प्रत्येकाला पाहिजे. हे बंद होणार नाहीये, बंद होऊ शकतच नाहीये. उलट गव्हर्नमेंटनं जर ठरवलं, जसं टिकटॉक, गव्हर्नमेंटनं म्हटलं की नाही टिकटॉक बंद तर बंद, गव्हर्नमेंटनं जर म्हटलं फेसबुक बंद तर बंद, इंस्टाग्राम बंद तर बंद, कारण की लोकांचा टाइम वेस्ट होतं तिथं, इन्व्हेस्ट म्हणजे लोकांचं खराब होत आहे, प्रोडक्टिव्हिटी जात आहे, तरच काहीतरी होऊ शकते. अदरवाईज हे प्लॅटफॉर्म बंद होण्यासारखे बिलकुल नाही आहेत. फ्युचर तर चालणारच आहे. उलट अशी ट्रेनिंग करावं लागेल की हाऊ टू नॉट यूज दिस प्लॅटफॉर्म, म्हणजे न यूज करायचे पर्याय काय. मग सेटिंग्स पण असतात भरपूर, टाइम लिमिट सेटिंग, ओके, कंटेंट कोणते नाही बघायला पाहिजे याची सेटिंग्स, किड्स असतात ना, लहान मुलांना हे कंटेंट दिसलं नाही पाहिजे सेटिंग्स, हे येऊ शकतात. आणि पॅरेंट थोडेसे अवेअर होऊ शकतात या फील्डमध्ये. डिस्ट्रॅक्टेड फील्ड आहे, हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहे डिस्ट्रॅक्टेड वाले आहेत. आणि फ्युचर काय यायचं की हे वाढतच जाणार आहे, कमी तर होणार नाही, वाढतच जाणार आहे. आणि कंटेंट क्रिएटरला खूप सोपं झालंय आजकाल कंटेंट बनवणं, चॅट जीपीटी मुळे, एआयचा यूज करून खूप सोपं झालंय कंटेंट बनवणं. पहिले तरी खूप अवघड होतं कंटेंट बनवणं, आता खूप सोपं झालंय. त्याच्यामुळे कंटेंट आणखी वाढतील, खूप वाढतील आहे सोशल मीडियावर कंटेंट वगैरे, इंस्टाग्रामवर. तर माझं एवढंच म्हणणं असतं लोकांना की बाबा तुम्ही कन्झ्युमर नका म्हणून क्रिएटर बना. 2 टाईपचे माइंडसेट असतात सोशल मीडियावर, एक आहे क्रिएटर माइंडसेट, एक आहे कन्झ्युमर माइंडसेट. क्रिएटर म्हणजे कोण की ते क्रिएट करतात आणि पोस्ट करतात आणि बघतात की किती व्ह्यूज आले, रील्स टाकतात, फोटो टाकतात, व्हिडिओ टाकतात, ते क्रिएटर. कन्झ्युमर कोण, तुमचं 2 तास खाताय तुम्ही डॉक्युमेंट्स घेताय, नशा करताय, ते नशाच आहे एक प्रकारचा. 2 तास तुमचं जाणं म्हणजे एक नशाच आहे तो एक प्रकारचा. ते माहित नाही लोकांना नशा आहे म्हणून, माहितच नाही खरंच, पण तुमच्या डोक्यात तुमचं जे माइंड आहे ते पूर्ण डिस्ट्रॅक्ट करतोय, तो सवय लागली आहे तुम्हाला. मग त्यातून बाहेर यायचं असेल तर तुम्हाला क्रिएटर बनावं लागेल, तुमचे थॉट्स लोकांपर्यंत पोहोचवावे लागतील. ते जर माइंडसेट चेंज होईल तर ते होणं सोपं नाही. तुम्हाला काय वाटतं, इंडियामध्ये फक्त 1% क्रिएटर आहेत. अच्छा. आणि ते 99% लोकांना नाचवत आहे बोटावर. 1% पण नाही आहे, त्याच्याहून कमीच आहे, पण ते 99% लोकांना नाचवत आहेत बोटावर. पॉलिटिशियन्स, इन्फ्लुएन्सर, सेलिब्रिटीज रोज काही ना काही त्यांचे इव्हेंट होत राहतात, ते व्हिडिओ टाकत राहतात आणि ते लोक बघत राहतात. न्यूजवाले, एक न्यूज, कोरोनात एवढे पेशंट वाढले, एवढे दिवसभर तेच न्यूज चालवतात. तुम्ही त्याच्यातले जायचं, तुम्हाला जास्त माहिती आहे. बरोबर की नाही? तुम्ही दिवसभरात नवीन न्यूज किती देसाल, किती कंटेंट बनवसाल, तेच ते न्यूज तुम्हाला चालवाच लागेल जास्त वेगवेगळ्या पद्धतीने. तर ते तर आहेच. फ्युचर म्हणायला गेलं की वाढत जाणार आहे, बस एवढंच म्हणेल, कमी तर होणार नाही. इंटरनेट युजर वाढत चाललंय, हे प्लॅटफॉर्मचं कन्झम्पशन वाढत जाईल, सगळं हे वाढतच जाणार आहे, कमी तर होणार बिलकुल नाही. त्याच्यामुळे याच्या डिमांड वगैरे सगळ्या गोष्टी वाढतील. पण तुम्हाला क्रिएटर बनायचं, भले तुमचं प्रोफेशनल कोणते असू द्या, कोणते डॉक्टर असू द्या, तुम्ही लॉयर असू द्या, तुम्ही पत्रकार असू द्या, तुम्ही कोण बिझनेस ओनर असू द्या, तुम्ही सायंटिस्ट असू द्या, काही असू द्या, तुम्हाला कन्झ्युमर नाही माहिती, तुम्हाला जे आवडते ते लोकांना दाखवा. फायद्याचा विचार करू, फायदा म्हणजे लोकांना तुम्ही टाइमपास न वापरू त्याच्यावर, सेवच आमचं म्हणणं असतं. नाही तर तुम्हाला ते खाऊन टाकतील, तुम्हाला ते नशा, तुमचा ते डॉक्युमेंट्स आहेत एक प्रकारचा, नशाच आहे तो एक प्रकारचा. तुमचा टाइम जाणं म्हणजे काय, लहान मुलं ऍडिक्टेड होतात. आज तुम्हाला माहिती असेल तर, रील नाही दाखवलं तर जेवण नाही करत, त्यांना तर खूप मोठा डॉक्युमेंट येतो. गाणं लावल्याशिवाय तो चूप बसत नाही, असं बघ आहे, इट्स रियालिटी. आणि आपल्या लहानपणी आपल्याला गाणे होतात का तेव्हा, आपण जेव्हा लहानचं मोठं झालो तेव्हा गाणे होतात का, रील्स होतात का तेव्हा, काहीच नव्हतं. तरी तर आपण शांत बसत होतो ना. ते आता काय, फ्युचर तर हेच आहे. तर ज्यांनी याचा यूज केला आणि त्याचा फायदा घेतला, प्रत्येकाने डिजिटल मार्केटिंग शिकायलाच पाहिजे आज. तर तुम्हाला पूर्ण पिक्चर क्लिअर होईल की अरे खरंच किती लोक मला वेळात कळत होते आतापर्यंत.
हे डिजिटल मार्केटिंग अशी गोष्ट आहे प्रत्येकाने शिकायलाच पाहिजे. कोणताही प्रोफेशन असू दे तुमचं, पोलीसवाले असेल तरी शिकायला पाहिजे. आता पोलिसांचा काय संबंध? पोलिसांचाही खूप टाइम जातो तिच्यात, तुम्हाला नाही माहिती. पोलीस पण आज सोशल मीडिया थ्रू एव्हिडन्स काढतात, तुम्हाला नाही माहित. तर आज सगळ्यांना शिकायला पाहिजे, ही फील्ड अशी आहे. तर ते शिकले तर तुम्हाला त्यातून काहीतरी फायदा होईलच. मार्केट वाढतंय, नंबर ऑफ व्ह्युअर्स वाढतंय, एकंदरीतच डिजिटल हेच फ्युचर आहे. आपण म्हणजे ऑलरेडी आता एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली, येणाऱ्या काळातही होईल सर सांगतात त्यानुसार. फक्त असं नको व्हायला की आपण वेस्ट ऑफ टाइम होतोय आणि आपला वेळ आपण त्यात घालवतोय आणि फक्त वेळच जातोय, मिळत काही नाही. तर तुम्ही 2 तास जर कन्झ्युम करत असाल कंटेंट, तर कमीत कमी 10 मिनिटं काढून कंटेंट क्रिएट पण करा. तुमचा व्यवसाय असू नसू, तुम्ही विद्यार्थी असाल, महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, काही असाल तरी 2 तास कंटेंट कन्झ्युम करा, 10 मिनिटं कंटेंट क्रिएट करा कमीत कमी. तर त्यातून तुम्हाला एंटरटेनमेंटही मिळेल आणि त्याची जी पॉझिटिव्ह साईड आहे बिझनेससाठी किंवा काय, कुठली गोष्ट कधी क्लिक होईल माहित नाही, पण आजच्या पॉडकास्टचा मेसेज मला असं वाटतं की प्रत्येकाने क्रिएटर बनाव. कधी कसा फायदा होईल, किती होईल सांगता येत नाही. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि अशाच चांगल्या टॉपिक्सवर सरांना आपण परत इन्व्हाइट करूया, त्यांच्याकडनं गायडन्स घेऊया. धन्यवाद. धन्यवाद.